मोहन काका घरी येताना त्यांच्या एका नातवाच्या गाडीतून घरी आले. सोसायटीवाल्यांनी व काकांच्या नातेवाईकांनी एक छोटा कार्यक्रम ठेवला होता. तो आटोपता आटोपता रात्रीचे 10 वाजले. मोहन काकांची झोपायची वेळ झाल्यामुळे थोडे काहीतरी खाऊन काका झोपायला अंथरुणावर पडले, परंतु त्यांना झोपच लागत नव्हती. त्यांना सारखा त्यांनी लोकांनी दिलेला सदृढ आयुष्याचा संदेश आठवत होता. त्यांना स्वतःला माहिती होते की त्यांनी हे सगळे केल्याने त्यांचे शरीर आतापर्यंत चांगले होते, परंतु 200 वर्ष जगण्याचे कारण दुसरेच वेगळेच होते, जे ते कोणालाही सांगू शकत नव्हते. मोहन पेंडसे म्हणजे आजचेच आपले मोहन काका यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला होता. वडील सरकारी नोकरीत मोठ्या पदावर होते व आई एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला होती. मोहनला एक मोठा भाऊ देखील होता. मोहनमध्ये आणि त्याच्यामध्ये 10 वर्षाचे अंतर होते. मोठ्या भावाच्या जन्माच्या वेळेस त्याची आई नोकरी करत नव्हती, त्यामुळे तिने मोठ्या भावाला पुरेसा वेळ दिला होता. तो 5 वर्षाचा होईपर्यंत आई त्याच्याबरोबर खेळायला होती. जसा तो शाळेत जाऊ लागला तसे मोहनच्या आईने नोकरी करायचे ठरवले. 5 वर्षात ती चांगल्या पदावर पोहोचली होती, त्यामुळे जेव्हा मोहनचा जन्म झाला तेव्हा त्याच्यासाठी नोकरी सोडायची तिची तयारी नव्हती. आर्थिकदृष्ट्या उत्तम कुटुंब असल्याने मोहनला सांभाळण्यासाठी इतर कामासाठी घरात नोकर ठेवण्यात आले. त्यामुळे मोहन लहानपणापासूनच नोकर व नोकरांच्या मुलाबरोबर मोठा झाला. मोठा भाऊ त्यांच्यापेक्षा चांगला 10 वर्षांनी मोठा होता. त्यांच्या वयातील अंतरामुळे त्यांचे खेळायचे खेळ वेगवेगळे होते, त्यामुळे मोठा भाऊ जास्त त्यांच्याबरोबर खेळत नव्हता. भावाला त्याचा समवयस्क मित्रपरिवार होता, त्यामुळे तो त्यांच्याबरोबर खेळायला जायचा. त्यामुळे मोहन बऱ्याच वेळा त्यांच्या घरातील नोकरांच्या समवयस्क मुलांबरोबर खेळायचा. त्यामुळे साहजिकच त्यांचे नोकराशी चांगले संबंध तयार झाले. वडील सरकारी नोकरीत मोठ्या पदावर असल्याने घरी वरिष्ठ अधिकाऱ्याचे व इतर मोठमोठ्या लोकांचे सारखे येणे जाणे असायचे. पार्ट्या व्हायच्या, त्यांच्याबरोबर त्यांची मुलेही घरी यायची, परंतु मोहनचे मन रमायचे घरातल्या नोकरांमध्ये आणि त्यांच्या मुलांमध्ये. जसा जसा मोहन मोठा होऊ लागला, शाळेत जाऊ लागला, तसे त्यालाही समवयस्क मित्र मिळायला लागले होते, परंतु त्यांच्यामध्ये चालणाऱ्या श्रीमंतीच्या दिखाव्याच्या स्पर्धा मोहनला आवडत नव्हत्या. नोकरांच्या मुलाशी खेळताना त्याला ते कधीच जाणवले नव्हते. जे आहे त्यात ती मुले खुश असायची. छोट्या छोट्या गोष्टीत देखील ती मुले खूप खुश होती. त्यामुळे शाळेत जायला लागला तरी मोहनला त्यांच्याबरोबर खेळायला जास्त आवडत असे. मोहन आपल्या सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करत असे. मोहनची खेळणी ही त्या मुलांचीच खेळणी असल्यासारखी असायची. मोहन त्याच्या खाण्याच्या गोष्टी बराच वेळा त्यांच्याबरोबर वाटून खात असे. मोहनच्या भावाला हे मुळीच आवडत नसे. तो नेहमी त्या मुलांपासून लांबच राहत असे. त्याच्या आईवडिलांना ते आवडत होते असे मुळीच नाही, परंतु त्यांच्या त्याला आक्षेपही नव्हता. मोहन अभ्यासात चांगला असल्याने त्याचा निकाल चांगला लागत होता. मोहन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षीस मिळवत होता. शिवाय त्या मुलांबरोबर राहिल्याने खुश असायचा, त्यामुळे ते त्या गोष्टीला आक्षेप घेत नव्हते. या सगळ्यामुळे मोहनला गरीब लोकांबद्दल आपुलकीचा भाव निर्माण झाला होता. यामुळे नकळत त्याचा सेवाभाव वाढत चालला होता. नवीन आलेल्या शिक्षण हक्काच्या कायद्यामुळे त्याच्या वर्गात गरीब घरातील काही मुलांना प्रवेश देण्यात आला होता. एकदम श्रीमंत मुलांच्या शाळेत आल्याने ती मुले चांगलीच बुजत होती, परंतु मोहनने जाणून बुजून त्यांच्याशी मैत्री करून घेतली. त्यामुळे ती मुले शाळेत लवकर रुळू शकली. ही मुले वस्तीत राहणारी होती. त्यांचे आई वडील पोटापाण्यासाठी मोलमजुरी करत असत. कामाच्या व्यापामुळे त्यांना मुलांना शाळेत नेणे आणणे शक्य नसायचे व शाळेची बस लावणे देखील परवडणारे नव्हते. त्यामुळे ती मुले चालतच शाळेत यायची व शाळेतून चालत जायची. त्यांची घरे तशी शाळेपासून लांब असायची. मोहनच्या हे लक्षात आले. त्याने त्याच्या घरी जाण्याचा रस्त्यावर असणाऱ्या मुलांना घरी सोडायचे ठरवले. त्याला माहिती होते की त्या मुलांबरोबर शाळेत खेळण्यापर्यंत त्याचे आई वडील त्याला काही बोलत नव्हते, परंतु त्यांच्या महागड्या गाडीतून त्या मुलांना न्यायला आणायला सुरुवात केली तर मात्र त्यांना ते आवडणार नाही. म्हणून त्याने पहिल्यांदा गाडीच्या ड्रायव्हरशी बोलणे केले आणि घरी काही सांगणार नाही याची कबुली घेतली. आणि मग त्याने दररोज त्याच्या रस्त्यात राहणाऱ्या 4-5 मुलांना शाळेत जाताना घेऊन जायला व शाळेतून परतताना घरी सोडायला सुरुवात केली. मोहन त्याला मिळणारी पॉकेट मनी ही नेहमीच गल्ल्यात साठवत असे. जेव्हा त्याला असे लक्षात येत असे की मुलांना एखाद्या शैक्षणिक गोष्टीची गरज आहे, परंतु पैसे नसल्याने तो ते घेऊ शकत नाही, तेव्हा मोहन त्याची साठवलेली पॉकेट मनी त्या मुलांना देत असत. असा हा मोहन होता. गरिबांबद्दल त्याच्या मनात दयाभाव होता. कोणीही संकटात दिसले तर त्याला मदतीला धावून जायला तो नेहमी तयार असत. हळूहळू त्याचे शिक्षण पूर्ण झाले.
तो आता कॉलेजमध्ये जायला लागला तरी त्याच्या स्वभावात एक फरक पडला नाही. गरीबच असले पाहिजे असे काही नाही, परंतु साधे राहणारा प्रत्येकजण हा त्याचा मित्र असायचा. मौज मजा, हुल्लडबाजी, पार्ट्या करणे या गोष्टी त्याला मुळीच आवडत नसे. त्यापेक्षा एखादा अभ्यासात मागे पडला असेल किंवा त्याला काही समजत नसेल तर त्याच्या घरी जाऊन त्याला समजावून सांगणे त्याला जास्त आवडत असत. आणि हे सगळे करताना आपण काहीतरी वेगळे करतोय असे त्याला कधीच वाटत नव्हते. त्यामुळे अडीअडचणीला धावून येणारा, मदतीसाठी सदैव तत्पर असणारा तो सगळ्यांचा मित्र होता. परंतु त्याच्या घरच्यांचा स्वभाव पूर्णपणे वेगळा होता. त्यांचा भरा नेहमी भरपूर पैसे कमवणारा असायचा. चांगले खर्चिक कपडे घेत राहणे, चांगले खर्चिक ठिकाणी निमित्त शोधून पार्ट्या करत राहणे, त्या सगळ्यांच्या मित्रपरिवारामध्ये शो ऑफ करत राहणे असा त्यांचा स्वभाव होता. त्याच्या घरच्या लोकांना दाखवण्यासाठी काही समाजकार्य करत असत. बऱ्याच वेळा कुठल्या तरी कार्यक्रमात गरिबांना बोलून काही वस्तूचे, साहित्याचे वाटप करत असत. परंतु ते तेवढ्यावर थांबत नसत, तर त्याचे फोटो वेगवेगळ्या वर्तमानपत्रात कसे येतील किंवा टेलिव्हिजनवर कसे दिसेल असा प्रयत्न असायचा. असे म्हटले तर जास्त सोयीचे होईल की जिचे प्रसिद्धीची खात्री असायची अशाच ठिकाणी जाण्यावर त्यांचा भर असायचा. मोहनचा मोठा भाऊ इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता. तिथे त्याने पुढील शिक्षण घेतले आणि तिथेच नोकरीला लागला होता. आता तर त्याने तिथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या आई-वडिलांना या गोष्टीचा खूप आनंद झाला होता व त्याचा खूप अभिमान वाटत होता. त्यांना वाटे मोहनने देखील तसेच काहीतरी करावे, परंतु मोहनला हे सर्व पटत नव्हते. त्याला पैशाचे मागे पळण्यात काही विशेष रस नव्हता. त्यापेक्षा जीवन आनंदाने जगण्यावर त्याचा जास्त भर होता. त्याने संगणकातील पदवी पूर्ण केली. घरच्यांमध्ये आणि आपल्यामध्ये वैचारिक मतभेद आहेत, त्यामुळे आपल्या विचारांप्रमाणे जगण्यासाठी लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या उद्देशाने त्याने नोकरी करायला सुरुवात केली. त्याचे सर्व मित्रही तसे साधारण घरातीलच होते, त्यामुळे ते देखील लवकर नोकरीला लागले होते. परंतु त्यामुळे मित्रांचे भेटणे कमी झाले. मोहन नोकरीला लागल्यानंतर पहिलाच पावसाळा होता. मोहन नोकरीला लागून काहीच महिने झाले. त्याच वेळेस मोहनचा मोठा भाऊ काही निमित्त भारतात आला होता. त्याला कामातून 4-5 दिवस मोकळे मिळणार होते. त्यामुळे घरातील सर्वांनी त्यांच्या कोकणातील सेकंड होममध्ये काही दिवस राहायला जाऊन एन्जॉय करायचे ठरवले. परंतु मोहनने त्यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला, कारण त्याला एन्जॉय करण्याची पद्धतच आवडत नव्हती. त्यामुळे त्याने कारण सांगितले, तो कस्टमर केअर विभागात कामाला आहे, त्यामुळे त्याला सदैव 24/7 तास कामासाठी तयार असावे लागते. कोकणात विजेचा आणि इंटरनेट या दोन्हीचा सारखा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे येणे शक्य नाही असे त्याने सांगितले. तसेच नवीन नोकरी असल्याने त्याला सुट्टी मिळणे अशक्य होते. त्याला एकट्याला घरी सोडून सगळे कुटुंब 4 दिवसासाठी कोकणात राहायला गेले. परंतु घरी नोकर मंडळी होती, जे त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायला हजर होती. एकट्याला असे किती लागणार अशा विचाराने त्याने नोकरांना एक वेळेसच येऊन स्वयंपाक करायला व घरातील स्वच्छता करायला सांगितले. त्याचा विचार होता मित्रांना घरी बोलून बऱ्याच दिवसाच्या राहिलेल्या गप्पा माराव्यात. त्याने फोन करून विचारल्यावर कळले की सगळेजण आपापल्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे मोहन शेवटी घरी एकटा पडला. तसं त्याला एकटं राहायला जास्त आवडत असे. पहिल्याच दिवशी तो कामाला गेला, त्यामुळे त्याचा वेळ कामात गेला. त्यानंतर शनिवार व रविवार होता, त्यामुळे त्याला सुट्टी होती. परंतु त्या दिवशी देखील मित्रांना यायला जमणार नव्हते, त्यामुळे कुठेतरी जवळपास फिरून येऊ असे त्याने ठरवले. परंतु शनिवार सकाळपासून बाहेर जोराचा पाऊस लागला होता, त्यामुळे घराबाहेर पडणे हे अशक्य होते. त्यामुळे घरीच काय करावे याचा तो शोध घेत होता. वेळ घालवण्यासाठी काही वेळ त्याने टेलिव्हिजन पाहिला. नंतर तो गॅरेजमध्ये आला. काही वेळ तिथल्या महागड्या गाड्या पाहण्यात त्याचा वेळ गेला. त्याही पाहून झाला. आता करायचे काय असा तो विचार करत होता. तेवढ्यात त्याचे लक्ष गॅरेजच्या एका कोपऱ्यात गेले, जिथे एका पत्राचे मोठे आयताकृती झाकण होते. ते झाकण एका कुलपाने जमिनीच्या हुकला लावलेले होते. सुरुवातीला वाटले ड्रेनेजसारखे काहीतरी असेल, पण त्याला कुलूप लावलेले पाहताच त्याची उत्सुकता ताणली गेली. त्याने त्या कुलपाची चावी आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला. मग त्याला वाटले की कदाचित याची चावी गाड्यांच्या चाव्याबरोबर असेल. त्यामुळे त्याने गाड्यांच्या चाव्यामध्ये शोधायला सुरुवात केली. तर त्याला तिथे एक जुनाट चावी मिळाली, ती जी कदाचित बरेच दिवस कोणी हाताळली नसल्याने तिच्यावर बरीच धूळ साचलेली होती. मोहनने त्या चावीचे ते कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. चावी कुलूपात लगेच गेली, परंतु कुलूप काही उघडायला तयार नव्हते. त्याला लक्षात आले, कुलूप बरेच दिवस न हाताळल्याने त्याला थोडा गंज आला होता. त्यामुळे त्याने गाडीच्या स्पेअर पार्टच्या पेटीत असणारे
ऑइल त्यात घातले. त्यानंतर थोड्या वेळानंतर ते कुलूप थोडा जोर लावल्यावर उघडले. कुलूप उघडल्यावर मोहनने तो पत्रा बाजूला केला तर त्याला तिथे खाली तळघरात जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या. तिथे त्या पायऱ्यांच्या वाटेवर बराच अंधार होता. त्यामुळे त्याने गॅरेजमधून एक मोठा टॉर्च घेतला आणि तो तळघरात जायला निघाला. 10-15 पायऱ्या उतरून खाली आल्यावर त्याला एक दरवाजा लागला. त्याला वाटले आता याला देखील कुलूप असले तर पुन्हा चावी शोधत बसावे लागेल. त्याने टॉर्चच्या प्रकाशात पाहिले तेव्हा लक्षात आले की दाराला फक्त कडी लावलेली होती. त्याने दरवाजा उघड व तो त्या खोलीत गेला. खूप दिवस ती खोली न उघडल्यामुळे तिथे कुबट वास येत होता. त्याने टॉर्चच्या प्रकाशात खोलीच्या बल्बचे बटन शोधले आणि बल्ब चालू केला. बरेच दिवस तिथे कोणी न आल्याने आतील सर्व वस्तूंना कोळ्याने जाळी करून ठेवली होती. त्याने हाताने तिला बाजूला केले. त्या खोलीत खूप सामान अस्ताव्यस्त पडले होते. त्याला सुरुवातीलाच त्याची लहानपणीची खेळणी व त्याच्या भावाची खेळणी नजरेस पडली. आता त्याच्या लक्षात आले की लहानपणापासून त्याला भीती दाखवताना कोंडून ठेवते असे म्हणताना सांगितली जाणारी स्टोअरूम तर हीच आहे. ही खोली पाहण्याची त्याला कधी संधीच मिळाली नव्हती. त्याने तिथे बसायला थोडी जागा केली आणि तो त्याची खेळणी पाहत तिथे बसला. प्रत्येक खेळण्याबरोबर जोडलेल्या लहानपणीच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या. यात त्याचा बराच वेळ गेला. दुपार झाली आणि त्याला भूकही खूप लागली. त्यामुळे तो वर आला आणि त्याने जेवण केले. त्यानंतर पुन्हा तो खोलीत जाऊन त्या खोलीत वस्तू पाहत बसला. एक एक वस्तू पाहत असताना त्याचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या एका जुनाट नक्षीदार पेटीकडे गेले. तो ताबडतोब त्या पेटीकडे गेला. त्याला ती कधीही पाहिल्याचे आठवत नव्हते. त्यात काय आहे हे पाहण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु त्याला फक्त छोटीशी फट निर्माण करता आली. त्यात त्याला काचा लावलेले काहीतरी वस्तू आहे हे जाणवले, परंतु त्या खोलीतील पसाऱ्यामुळे त्याला ती पूर्ण उघडता येत नव्हती. त्याला ती पेटी बाहेर काढून त्यातील वस्तू पाहायची इच्छा निर्माण झाली. ती बाहेर काढून गॅरेजमध्ये ठेवणे योग्य नव्हते. ती जर गॅरेजमध्ये ठेवली तर त्याला अनेकांना अनेक प्रश्नांची उत्तरं देत बसावे लागले असते. म्हणून त्याने ती पेटी त्याच्या खोलीत न्यायची ठरवले. परंतु त्याला एकट्याला ते शक्य नव्हते, कारण तशी ती पेटी खूप जड होती. आता त्याला नोकर घरी येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. परंतु त्याच्या नशिबाने संध्याकाळच्या वेळात काही काम करायचे राहिल्याने एक नोकर घरी आला होता. मोहनने ताबडतोब त्याच्या मदतीने ती पेटी स्वतःच्या खोलीत आणून ठेवली आणि ती पेटी उघडून पाहायला सुरुवात केली. त्यात एक मोठी आयताकृती वस्तू होती. त्याने ती वस्तू काढून बाहेर ठेवली. त्या वस्तूला चारी बाजूला बऱ्याच भिंगासारख्या काचा लावल्या होत्या. त्या वस्तूच्या एका बाजूला पाहण्यासाठी एक छिद्र होते. मोहनने त्यात पाहिले तर त्याला लांबची वस्तू जवळ व मोठी दिसू लागली. त्याला वाटले ही एक प्रकारची दुर्बीण असावी. त्याने ती बाजूला ठेवली आणि पेटीत अजून काही आहे का तो पाहू लागला. तर त्याला एक अंगठी दिसली, ज्यात एक कागद सुरळी करून ठेवला होता. त्याने तो अंगठीतील कागद काढून पाहिला तर त्यावर संस्कृतमध्ये काहीतरी लिहिले होते. तसेच त्याला त्या पेटीत एक कॅलेंडर मिळाले. ही वस्तू कोणाची असेल असा तो विचार करू लागला, कारण त्या खोलीत असणाऱ्या जवळजवळ सगळ्या वस्तू ह्या त्याच्या किंवा त्याच्या भावाच्या होत्या. काही वस्तू आईवडिलांच्या देखील होत्या, परंतु ती काही त्याची कोणाची असेल असे त्याला वाटेना. त्यामुळे या वस्तूशी जास्त काही खेळण्यापूर्वी ती कोणाची आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे असे त्याला वाटले. म्हणून त्याने आईला फोन लावला आणि विचारले, आई, ती स्टोअरमध्ये असलेली नक्षीदार पेटी कुणाची आहे? कुठली पेटी? आणि तू स्टोअरमध्ये काय शोधत होता? काही शोधत नव्हतो, कंटाळा आला म्हणून स्टोअर उघडून पाहत बसलो होतो. तिथे कोपऱ्यात मला एक नक्षीदार लाकडाची पेटी दिसली. ती कोणाची आहे? मला नाही माहिती. मी लग्न करून या घरात आली तेव्हाही ती तिथेच होती. जाऊ दे ना, तुला काय करायचं आहे? ठीक आहे, असे म्हणून त्याने फोन खाली ठेवला. त्याच्या लक्षात आले की आईला काही माहीत नाही, परंतु त्याला काही माहीत करून घ्यायचे होते की ती नक्की कोणाची आहे, कारण अशा प्रकारची दुर्बीण त्याच्या ऐकण्यात व पाहण्यात देखील नव्हती. म्हणून त्याने वडिलांना फोन लावला. बाबा, कंटाळा आला म्हणून मी स्टोअर उघडून तिथल्या वस्तू पाहत बसलो होतो, तर तिथे कोपऱ्यात मला एक नक्षीदार लाकडी पेटी दिसली. ती कोणाची आहे? अरे, ती माझ्या वडिलांची, म्हणजे तुझ्या आजोबांची आहे. त्या पेटीत काय आहे? ती आजोबांच्या कामाची वस्तू होती का? आजोबा काय करत होते? अरे, तुझे आजोबा शास्त्रज्ञ होते, भौतिकशास्त्र या विषयाचे. आइन्स्टाईनने मांडलेल्या टाईम मशीन या कल्पनेने ते फार प्रभावित झाले होते. त्यामुळे निवृत्तीनंतर सतत ते तळघरात काहीतरी करत बसलेले असत. म्हणायचे, मी टाईम मशीन तयार करणार आहे. ते गेल्यानंतर त्यांचे सगळे सामान मी भंगारवाल्याला देऊन टाकले होते. या पेटीच्या नक्षी छान वाटल्याने मी ती तेवढी ठेवली होती. बरं झाले तू ती काढलीस.
भंगारवाल्याला देऊन टाकायला सांग कोणाला तरी, कारण ती काय आता कुणाच्या कामची नाही. आता मात्र मोहनची उत्सुकता ताणली गेली. त्याने विचारले, मी ती उघडून पाहिली तर चालेल का? खरं तर त्याने ती आधीच उघडली होती. हो, काही हरकत नाही. बघ, तुझ्या कामाच्या आहेत का त्यातील गोष्टी? बरं, तू कसा आहेस? जेवण पाणी वेळेवर कर. सगळे छान चालू आहे. ठेवतो आता, असे म्हणून मोहनने फोन ठेवला. आता त्याला पेटीतील वस्तू नीट पाहायची घाई झाली होती. या वस्तू कोणाच्या आहेत आणि यात काय असू शकतं याचा साधारणपणे मोहनला अंदाज आला होता. कदाचित आजोबांनी टाईम मशीन बनवण्यासाठी गोळ्या केलेल्या वस्तू तर नसतील ना यात. आता तो वेगळ्याच नजरेने त्या सर्व वस्तूकडे पाहायला लागला. त्याने सुरुवातीला अंगठी बाहेर काढली व पाहू लागला. ती जाळीदार अंगठी होती. अंगठीतील खड्याच्या खाली एक छोटी डब्बी होती, अगदी घड्याळाच्या मशीनसारखी. त्याने ती अंगठी बोटात घालायचा प्रयत्न केला तर त्याला ती खूप मोठी होत होती. त्याला वाटले आजोबा चांगले बलदंड असतील, त्यामुळे त्यांचे बोटही जाड असणार. तशीच अंगठी बोटात ठेवून तो अंगठीत असलेला कागद उलगडून पाहू लागला. त्याने ते संस्कृत वाक्य पाहिले तर त्याला ते एखाद्या मंत्रासारखे वाटले. मोहनने तो मंत्र वाचण्याचा प्रयत्न केला. त्याला सलग असा तो वाचता येईना. त्याने 2-3 वेळा प्रयत्न केला. नंतर त्याला तो मंत्र सलग वाचता आला. मग त्याने शेवटचे एकदा म्हणून तो मंत्र स्पष्टपणे मोठ्याने उच्चारला. आणि काय आश्चर्य, त्या अंगठीची जाळी एकदम आकसल्यासारखी झाली आणि ती अंगठी त्याच्या बोटात अगदी मापाची असल्याप्रमाणे घट्ट बसली. मोहन या प्रकाराने एकदमच दचकलाच. मग त्याच्या लक्षात आले की ही अंगठी आणि त्या मंत्राचा काहीतरी संबंध आहे, म्हणून तर आजोबांनी ते एकत्र ठेवले होते. कदाचित हा मंत्र त्या अंगठीचा पासवर्ड असला पाहिजे. आता मात्र त्याला वाटायला लागले की या पेटीतील इतर गोष्टीचा देखील असाच काहीतरी संबंध नक्कीच असेल. म्हणून त्याने कॅलेंडर काढले आणि नीट पाहू लागला. सर्वात वरती जिथे एखादे चित्र असते तिथे मोकळी जागा होती. त्याच्या खाली मोठ्या अक्षरामध्ये साल निवडण्यासाठी 4 आकडे होते. आता त्यावर 1970 साल निवडले होते आणि प्रत्येक आकड्याच्या खाली 0 ते 9 असे आकडे एकाखाली एक होते, ज्याचा उपयोग करून दुसरे साल निवडता येऊ शकत होते. त्याच्याबरोबर खाली महिना होता, ज्यावर आता फेब्रुवारी महिना दाखवत होता आणि त्याच्या खाली इतर महिने होते. सर्वात खाली तारीख निवडण्यासाठी 2 आकडे होते. आता तिथे 4 तारीख होती. त्याच्या खाली देखील 0 ते 9 असे आकडे एकाखाली एक होते. ते वापरून तारीख निवडता येऊ शकत होती. ते सर्व आकडे व महिने हे कुठल्या तरी विशिष्ट धातूचे होते. कदाचित चांदी किंवा तसा दिसणारा दुसऱ्या कुठला तरी धातू असावा. शेवटी त्याने पुन्हा दुर्बीण पाहायला घेतली. त्या दुर्बिणीसारख्या दिसणाऱ्या आयताकृती ठोकळाच्या सर्व बाजूला कुठे भिंग तर कुठे काचा, अशा प्रकारे बऱ्याच काचा व बऱ्याच भिंगा लावलेल्या दिसत होत्या. परंतु दुर्बीण म्हणून एकच भिंग वापरली जात असल्याचे लक्षात आले. मग त्याच्या लक्षात आले की त्या दुर्बिणीतून उंचावरची गोष्ट म्हणजे छताच्या कोपऱ्यातील छोटा डाग मोठा दिसत आहे. त्याला वाटले की कॅलेंडर यातून पाहिले तर काहीतरी होत असेल, परंतु तेवढ्या उंचीवर कॅलेंडर लावणे शक्य नव्हते. त्यामुळे दुर्बिणीसारखी ती वस्तू त्याने जमिनीवर ठेवली व त्याच्यासमोर स्टूल ठेवून त्यावर कॅलेंडर ठेवले. थोडे इकडे तिकडे केल्यावर त्याला कॅलेंडर दिसायला लागले, परंतु काही व्हायला तयार नव्हते. मोहनचे लक्ष दुर्बिणीतून पाहण्यासाठी असलेल्या छिद्राच्या खाली असलेल्या एका खाचेकडे गेले. त्या खाचेच्या खड्ड्याचा आकार हा अंगठीतल्या खड्याच्या आकाराचा होता. मग त्याने पटकन अंगठी बोटातून काढली व तिथे लावण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीही होत नव्हते. त्याने अंगठी परत बोटात घातली आणि तिथे लावण्याचा प्रयत्न केला तर यावेळेस ती पटकन त्या खाचेत जाऊन बसली. त्याने ती अंगठी खाचेतून काढण्याचा प्रयत्न केला तर ती काही निघायला तयार नव्हती. ती त्याने थोडी फिरवून काढण्याचा प्रयत्न करत असताना ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवली आणि नंतर ती अंगठी त्या खाचेतून निघाली. परंतु काय आश्चर्य, अंगठी निघाल्यानंतर ट्रान्सफॉर्मर चित्रपटातील गाड्यांप्रमाणे तो ठोकळा उलगडू लागला. उलगडून ते 4x4 फुटाच्या चौकोना एवढे किंवा त्याच्यापेक्षा मोठे व 7 फूट उंचीचे मोठे यंत्र तयार झाले. त्या यंत्राने खोलीचा बराच मोठा भाग व्यापला. त्याला स्वतःलाच माहिती नव्हते की हे नक्की काय आहे. जर दुसऱ्यांनी ते यंत्र पाहून प्रश्न विचारले तर काय उत्तर द्यायचे, या विचाराने बाहेरून कोणी पाहू नये म्हणून मोहनने ताबडतोब उठून खोलीचे दार व खिडक्या आतून बंद करून घेतल्या. आता त्यावरील काचा व भिंग या आतमध्ये वेगवेगळ्या जागेवर दिसत होत्या. त्या यंत्रामध्ये काही प्रिझमच्या आकाराचे लहान मोठे असे बरेच काचेचे ठोकळे देखील आहेत. काही भिंग या बाहेरच्या बाजूला दिसत होत्या. आता
दुर्बिणीचे पाहायचे छिद्र एका बाजूला व माणसाच्या डोळ्यांच्या उंचीवर आलेला दिसत होता. त्यातून अजूनही ते कॅलेंडर स्पष्ट दिसत नव्हते. आता त्याला त्या मशीनच्या आतल्या बाजूला बरीच वेगवेगळ्या आकाराची व जाडीची काटेरी चाके दिसत होती. ते एक किचकट यंत्र आहे असे त्याला वाटत होते. त्याने नीट फिरून बाहेरच्या सर्व बाजूने ते मशीन पाहिले. एक सगळ्यात मोठ्या आकाराची भिंग एखाद्या रडारच्या डिशसारखी थोडी बाहेर निघून आकाशाकडे बघत होती. त्याने तेथून काय दिसते हे पाहण्यासाठी मोहन खिडकीत चढला, तरीही त्याला नीटसे काही दिसेना. त्यामुळे त्याने खिडकीच्या वरची झडप उघडली, परंतु त्याला काही दिसेना. कारण हे सगळे पाहायच्या नादात मोहनच्याही लक्षात आले नव्हते की रात्र झाली आहे व बाहेर आता चांगलाच अंधार पडला होता. त्यामुळे मोहन खाली उतरला व कशा प्रकारे त्या भिंगात पाहण्यासाठी प्रकाश टाकता येईल याचा विचार करू लागला. त्याने गॅरेजमध्ये जाऊन टॉर्च आणायचे ठरवले. त्यासाठी खोलीच्या बाहेर जाण्यासाठी त्याने बोटातून अंगठी बाहेर काढली, तर पटकन घडी होऊन ते यंत्र पूर्वीप्रमाणे छोट्या आकारात गेले. त्याला लक्षात आले की या अंगठीने बरेच काही नियंत्रित होत आहे. आता हे सर्व उद्या सकाळी निवांत पाहू या असे मनाशी ठरवून त्याने सर्व पसारा आवरून पेटीत पुन्हा ठेवून दिला आणि ती पेटी त्याच्या बेडखाली सरकावून ठेवली. खाली डायनिंग खोलीमध्ये जाऊन त्याने जेवण केले. खोलीत येऊन अंथरुणावर पडला. पडल्या पडल्या तो विचार करू लागला, ही यंत्र म्हणजे नक्की काय असेल? हेच तर टाईम मशीन नसेल ना? या विचारात त्याला झोप लागली. त्याला स्वप्नातही तेच मशीन सारखे दिसत होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा ते मशीन कधी पाहतो असे त्याला झाले होते. त्याने सकाळच्या सर्व विधी आवरल्या. कामवाल्या मावशी आल्या होत्या. त्यांनी तयार करून दिलेला चहा नाश्ता केला आणि त्यांनी सांगितले की स्वयंपाक करून झाल्यावर तुम्ही दार ओढून घेऊन गेलात तरी चालेल. तेवढ्यात कपडे धुण्यासाठी मावशी आल्या. त्यांनाही त्याने तेच सांगितले. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. त्याने कालप्रमाणे स्टूलवर कॅलेंडर ठेवले. अंगठी बोटात घातली. आता ती सहज बोटात जाऊन त्याला बसत होती. म्हणजे फक्त पहिल्यांदा नवीन माणसाला ती घालताना तो मंत्र म्हणणे गरजेचं असतं हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने अंगठी त्या खाचेत घालून अंगठी फिरवली आणि यंत्र मोठे केले. इतर कोणाला तो काय करतो आहे किंवा काय पाहतो हे कळू नये म्हणून त्याने खोलीचे दार व खिडक्या लावल्या होत्या. आता त्याने वरची झडप उघडून ती रडारसारखी बाहेर असणारी भिंग पाहायला गेला, तर झडप उघडताच ते भिंगच त्या दिशेने वळले आणि बाहेरून येणारा सूर्यप्रकाश त्याच्यावर पडेल अशा पद्धतीने स्वतःला सरकवून घेतले. जसे त्या भिंगावर सूर्यप्रकाश पडला तसा त्यावरील प्रकाश परावर्तित होऊन यंत्रामधल्या सर्व काचा व भिंगावर पडल्या आणि ते मशीन एकदम प्रकाशाने चमकू लागले. त्याने नीट पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले, जेथे दुर्बीणचे पाहायचे छिद्र होते त्याच्या बाजूला माणसाला आत जाता येईल अशी जागा होती. यंत्राच्या मध्यभागी एक माणूस उभा राहील एवढी जागा होती आणि एक प्रकाशाचा झोत त्या मध्यभागात येऊन पडत होता. आता त्याने आत जायचे ठरवले. तो हळूच यंत्राच्या मध्यभागात असणाऱ्या जागेत आला, तर त्याच्या लक्षात आले की तो प्रकाश झोत साधारण अंगठीच्या जवळपास येत होता. त्याला वाटले कदाचित तो प्रकाश अंगठीवर पडल्यानंतर काहीतरी होईल, परंतु आता तो प्रकाश अंगठीवर पडत नव्हता. कदाचित आजोबांच्या व त्यांच्या उंचीतील फरकामुळे हे होत असेल. मग त्याने जेथून तो प्रकाश परिवर्तित होऊन तेथे येत होता त्या काचेला हात लावला, तर ती काच थोडी हलत होती. त्याने ती काच थोडी हलवल्यावर अंगठीवर प्रकाश पडू लागला, परंतु तरीही काही झाले नाही. मोहनला वाटले कदाचित आजोबा इथपर्यंत हे मशीन करू शकले असतील, कारण अंगठीवर प्रकाश पडूनही काही होत नव्हते. त्याने उभे राहिला अंगठीचा हात हलवायला सुरुवात केली. एका विशिष्ट कोणात अंगठी गेल्यावर अंगठीत खूप प्रकाश बाहेर पडला व त्या यंत्रातील सर्व चाके एकदम फिरायला सुरुवात झाली. या सर्व प्रकाराने तो दचकला. आजूबाजूचे सर्व फिरती चाके व चमकणाऱ्या काचा पाहून त्याला आपण एका हिऱ्याच्या घड्याळात उभे असल्यासारखे वाटत होते. परंतु एवढी सगळी चाके फिरत असताना आवाज होत नव्हता. काही वेळातच चाकांचा वेग वाढला आणि त्याला केवळ प्रकाशच दिसू लागला. त्याचे शरीर एकदम हलके झाल्यासारखे त्याला भास होऊ लागला. त्यानंतर काही वेळातच प्रकाश नाहीसा झाला. तो आकाशात उडतो आहे असे त्याला वाटू लागले. त्याने खाली पाहिले तर त्याला एक शहर दिसत होते. तिथे खूप कमी गाड्या दिसत होत्या. त्याने आजूबाजूला पाहिले तर त्याला एक बाजूला छोटी टेकडी दिसली. त्या टेकडीवर एक देऊळ होते. त्या टेकडीच्या जवळ एक छोटी बागेसारखे काहीतरी दिसत होते. त्याच्या मध्यभागी एक उंच भाग दिसत होते. त्याभोवती पाणी दिसत होते. त्या बेटावर खूप झाडी होती. त्या झाडीच्या मध्यभागातून एका मंदिराचे शिखर वर आलेले दिसत होते. मग त्याच्यात लक्षात आले की टेकडी म्हणजे पर्वती आहे व ते तळे म्हणजे सारसबाग आहे. मग नीट लक्ष देऊन पाहिले तर त्याला रस्त्यावर
एखादी दुसरीच गाडी दिसत होती. सायकली व घोडागाडी मात्र मोठ्या प्रमाणात दिसत होत्या. एकूणच पुण्यात आताच्या मानाने खूप झाडी दिसत होते. हळूहळू खालील शहराचा फिरण्याचा वेग वाढू लागला. त्यामुळे त्याला चक्कर आल्यासारखे होऊ लागले. त्याने पटकन हातातील अंगठी काढली तर त्याने स्वतःला यंत्रामध्ये उभे असलेले पाहिले. त्याला प्रचंड थकल्यासारखे वाटत होते. जसं एखाद्या विमाना प्रवास नंतर आपल्याला जेटलॉग येतो अगदी तसाच, परंतु हा जास्तच मोठा जेटलॉग वाटत होता. तो ताबडतोब यंत्राच्या बाहेर आला आणि त्याच्या बेडवर जाऊन पडला. पडता क्षणी त्याला झोप लागली. तो यंत्रातून बाहेर पडताच यंत्र आकसले जाऊन छोटे झाले होते, परंतु ते पाहायला मोहन जागा नव्हता. जवळजवळ मोहन 6 तास झोपून होता. त्याला जाग आली ती त्याला लागलेल्या कडाक्याच्या भुकेमुळे. तो उठला, खाली आला तर सर्व नोकर मंडळी आपापली कामे करून निघून गेली होती. मोहनने जेवण केले. आता त्याला सकाळचा सगळा प्रकार आठवला. त्याला लक्षात आले की तो जुन्या पुण्यात गेला होता, पण कधीच्या? मग त्याला आठवलं की कॅलेंडरवर 1970ची तारीख होती. म्हणून आपण 1970 सालच्या पुण्यात गेलो होतो, जिथे सायकली व घोड्यागाड्या मोठ्या प्रमाणात होत्या. मग हे टाईम मशीन फक्त कॅलेंडरमधल्या काळात जाऊन फक्त पुण्यावरच फिरण्यासाठी आहे का, असे त्याला वाटू लागले. त्याचे दुसरे मन म्हणू लागले, अजून काहीतरी नक्की असणार त्या पेटीमध्ये किंवा त्या मशीनमध्ये, जेणेकरून आपल्याला तिथे थांबता येईल. या विचारात पटकन जेवण आवरून तो खोलीत आला. त्याने पेटीत नीट शोधायला सुरुवात केली. त्याला तर काही दिसेना. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की पेटीच्या झाकणाला आतल्या बाजूने एक छोटा कप्पा होता. त्याने त्याचा हात घालण्याचा प्रयत्न केला, परंतु हात त्यामध्ये जाईना. मग त्याने 2 बोट घालून चपापले तर त्याला आत काही कागद असल्याचे जाणवले. त्याने हळूच बोटाने सरकवत ते कागद बाहेर काढले. एकूण 2 कागदाचे फोटो होते. एक सारसबागेतील तळ्यातील गणपतीचा फोटो व दुसरा पुण्यातील मंडईचा फोटो होता. हा इथे कशासाठी आहे याचा तो विचार करत बसला. तेवढ्याच त्याच्या लक्षात आले की हे फोटो कॅलेंडरवरील मोकळ्या जागेच्या आकाराचे आहेत. म्हणजे ते तिथे लावायचे तर नसतील ना, असा विचार करत त्याने गणपतीचा फोटो त्या मोकळ्या जागेत लावला. सकाळप्रमाणे त्याने टाईम मशीन चालू केले. 2 वेळेच्या चालू करण्याच्या अनुभवामुळे तो ते मशीन चालू करण्यात सरळीत झाला होता. तो आतमध्ये जाऊन त्या टाईम मशीनमध्ये जाऊन उभा राहिला. अंगठीवर प्रकाश पडेल असा उभा राहिला व अंगठीचा कोन नीट केला तसा मोठा प्रकाश झाला. चाके फिरायला लागली. खूप प्रकाश दिसू लागला आणि जसा प्रकाश नाहीसा झाला तसं त्याला आत शहराऐवजी सारसबागेतील गणपती समोर दिसू लागला. परंतु तरीही त्याला तो उडतोय याचाच भास होत होता. त्याला कळेना थांबायचे आणि उतरायचे कसे. त्याने इकडे तिकडे पाहिले. त्याला एक बाजूला मोकळी व शांतता दिसली. त्याने तिथे एवढी शांतता व कोणीच कसे नाही असा विचार करून लक्ष देऊन पाहिले तर पुढच्या क्षणी तो तिथे उतरला होता. मग त्याच्या लक्षात आले की जो फोटो आपण कॅलेंडरवर लावतो तिथे आपण पोहोचतो. तिथे आल्यावर ज्या जागेकडे लक्षपूर्वक पाहतो तिथे आपण उतरतो. आता त्याने आजूबाजूला पाहिले तर खूप शांतता होती. समोरच्या रस्त्यावर एखादी दुसरी घोडीगाडी दिसत होती. काही सायकलीच्या घंटींचा आवाज पार देवळात येत होता. मोहनने गणपतीला नमस्कार करून एक प्रदक्षिणा घातली. पहिल्या अनुभवातून त्याच्या लक्षात आले होते की अंगठी बोटातून काढल्यावर तो परत त्याच्या काळात जातो. त्यामुळे त्याने एका कोपऱ्यात जाऊन बोटातील अंगठी काढली. त्याबरोबर तो यंत्रात उभे असल्याचे त्याला जाणवले. म्हणजे तो वर्तमानात परतला होता. तो मशीनमधून बाहेर येताच मशीन पुन्हा छोटी झाली. टाईम मशीनमधून आल्यामुळे तो प्रचंड थकला होता. त्यामुळे झोपी गेला. रात्री उशिरा भूक लागल्यामुळे त्याला जाग आली. जेवण करून पुन्हा झोपी गेला. सकाळी सगळे लवकरात लवकर आवरून पुन्हा मशीनकडे आला. खरे तर आज सोमवार होता. त्याला कामावर जावे लागणार होते. उद्या त्याच्या घरातील सगळे परत येणार होते. त्याला माहिती नव्हते की तो पुन्हा हे मशीन वापरू शकणार आहे की नाही. मशीनमध्ये एखाद्या काळात जाऊन यायचं म्हटलं तरी पूर्ण एक दिवस जात होता. या मशीनबरोबर दिवस घालवण्यासाठी त्याने आज सुट्टी घेतली होती. आता त्याने गणपतीचा फोटो काढून दुसरा लावण्याचा विचार केला. तो फोटो काढताना त्याच्या लक्षात आले की त्या फोटोच्या मागे एक बाण होता व त्याच्या टोकाशी मोठा लाल टिपका होता. एखादा फोटो लावल्यावर आपण त्या ठिकाणावर जातो हे त्याच्या लक्षात आले होते. परंतु हा बाण व लाल टिपका काय प्रकार आहे हे समजून घेण्यासाठी त्याने तो बाण कॅलेंडरच्या मोकळ्या जागेत लावायचा ठरवला. त्याने बाणाचा फोटो मोकळ्या जागेत असलेली हुकला लावला तर तो त्या बाणाच्या दिशा खालच्या बाजूला झाली आणि लाल ठिपका त्याच्या खालच्या बाजूला आला. त्याचे लक्ष खालील तारखेवर गेले. त्याला वाटले की ही आता तारीख बदलून पाहावे, म्हणून त्याने सहज वर्ष 1995 केले. नंतर त्याने अंगठी घातली, मशीनला लावली. मशीन मोठी झाल्यावर आत जाऊन त्याने अंगठीवर प्रकाशाचा झोत पडेल असे पाहिले
अंगठीचा कोन नीट केल्यावर मशीन चालू झाले. प्रचंड प्रकाश पडला. प्रकाश गेला तेव्हा तो एका बंगल्यावर होता. त्याने बंगल्याबाहेरील मोकळ्या जागेकडे लक्ष देऊन पाहिल्यावर तो तिथे उतरला. नंतर त्याने थोडे पुढे येऊन बंगल्याकडे पाहिले. तो त्याचाच बंगला होता. तो लहान असताना जसा बंगला होता तसाच होता, कारण 1995 साल होते. त्याचा आताच बंगला हा 8-10 वर्षापूर्वी रिनोव्हेट करून घेतला होता. त्याच्या लक्षात आले की जर बाण व लाल टिपका असणारा फोटो लावला की जिथे मशीन असेल त्याच ठिकाणी पोहोचता येत होतं. त्यामुळे त्याने आता परत जायचे ठरवले. अंगठी बोटातून काढल्यावर तो परत आला. थकल्यामुळे तो लगेच झोपी गेला. आता त्याला कधी मित्रांना किंवा घरातल्या सगळ्यांना सांगतो असे झाले होते. त्याने एका जवळच्या मित्राला कामावरून सुटल्यावर घरी यायला सांगितले आणि मोहन परत झोपी गेला. मित्र आल्यावर त्याने मोहनला उठवले. मोहनने त्याला टाईम मशीनबद्दल सांगितले. मित्र मोठ्याने हसू लागला. त्याला मोहनचे म्हणणे पटायला तयार नव्हते. मोहनने त्याला मशीन दाखवायचे ठरवले. मोहनने त्याला ती पेटी दाखवली. त्यातील सगळ्या वस्तू दाखवल्या. मित्राने मान्य केल्या की ह्या त्याच्या आजोबाच्या काळातील वस्तू असू शकतील, परंतु तो ती टाईम मशीन आहे ही मुळीच मान्य करायला तयार नव्हता. मोहनने टाईम मशीन चालून करायचे ठरवले, परंतु अंगठी लावली तरी ती मशीन मोठी व्हायला तयार नव्हती. मोहनने ठरवले मित्राच्या बोटात अंगठी बसून त्याला मशीन वापरायला सांगू. मोहन मित्राच्या बोटात अंगठी घालण्यासाठी मंत्राचा कागद शोधायला सुरुवात केली, परंतु तो त्याला सापडायला तयारच नव्हता. मित्राने त्याला समजायला सुरुवात केली की ते त्याचे स्वप्न होते. मोहनच्या लक्षात आले की तो कागद नसेल तर कोणालाही त्या टाईम मशीनबद्दल पटवून देणे अवघड आहे. त्यामुळे तो आता गप्प बसला. मोहनचे गप्पपणा पाहून त्याची समजूत काढण्यासाठी मित्र म्हणाला की जेव्हा त्याला कागद सापडेल तेव्हा तू मला पुन्हा बोलव. मित्र निघून गेल्यावर त्याने खूप शोधले, परंतु त्याला काही केला तो कागद मिळेना. त्याने अगदी घरातील कचरा देखील शोधला, परंतु काही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्याने आता अगदी घरच्यांना देखील सांगायचे नाही असे ठरवले. आता ते मशीन त्याच्यापुरतेच राहिले. उद्या सकाळी घरातील सगळे परत येणार असल्याने त्याने ती पेटी आवरून बेडखाली ठेवून दिली. तरीही सगळ्यापासून ही गोष्ट लपवणे त्याला योग्य वाटत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी गप्पा मारताना जेव्हा त्याच्या वडिलांनी विषय काढला की त्या पेटीचे काय झाले, त्याने सांगितले की त्याने ती अजून तशीच ठेवली आहे. नंतर सहज बोलता बोलता त्याने टाईम मशीन हा विषय काढला आणि विचारले, जर आजोबांनी खरोखरच टाईम मशीन शोधले असेल तर तुम्ही काय केले असते? तर प्रत्येकाच्या कल्पना भरपूर पैसे जमवणे व जगावर राज्य गाजवणे अशाच थाटाच होत्या. त्यामुळे यांना ते सगळे सांगणे म्हणजे जीवन संकट ओढवून घेणे ठरेल, म्हणून त्याने ते आता कोणालाच सांगायचे नाही असे ठरवले. त्याला टाईम मशीन वापरायची खूप इच्छा व्हायची, परंतु ते टाईम मशीन वापरायचे म्हणजे आरामासाठी कमीत कमी 1 दिवस तरी जात होता. 1 दिवस सर्वांपासून अज्ञातवासात जाणे अवघड होते. त्यामुळे सगळे घरातून बाहेर जाण्याची वाट पाहावी लागायची. असा दिवस त्याला वर्षातून एखाद्या दुसऱ्या वेळेसच मिळत होता. वेळ मिळेल तेव्हा तो वेगवेगळ्या काळात जाऊन येत असत. फक्त त्याला एकच खंत होती, ती म्हणजे त्याला हे कोणालाच सांगता येत नव्हते. त्यामुळे ते सगळे त्याच्यापुरतेच गुपित राहत होते. हे सर्व एक गंमत म्हणून चालू होते. यातून कोणालाही मदत होत नव्हती, याची मोहनला सगळ्यात जास्त खंत होत होती. एक दिवस घरात कोणी नाही हे पाहून मोहनने टाईम मशीन बाहेर काढले. त्याने कॅलेंडरवरचे साल टाकले. 600 वर्षानंतरचे म्हणजे साधारण 2623 आणि फोटो लावला बाणाचा, म्हणजे तो पोहोचणार होता 600 वर्षानंतरच्या त्याच्या घराजवळ. त्याने नेहमीप्रमाणे टाईम मशीन चालू करण्यासाठी जे करावे लागते ते सर्व केले. त्यानंतर तो पोहोचला एका बंगल्याजवळ. रस्त्याच्या कडेला कोणी नाही असे पाहून तिथेच लक्ष केंद्रित केले आणि मोहन 600 वर्षानंतरच्या पुण्यात उतरला. त्याने शेजारी पाहिले तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनचा असा बंगला तिथे झालेला दिसत होता. एकूणच त्याला सगळीकडे खूप शांतता जाणवत होती. त्याने त्याच्या सवयीप्रमाणे तिथे चालत फिरायला सुरुवात केली. तो वेगवेगळ्या काळात जाऊन आल्यामुळे उडत्या गाड्या त्याला नवीन नव्हत्या. इथे मात्र त्याला एखादी दुसरी गाडीच हवेतून उडताना दिसत होती. रस्त्याच्या कडेला भरपूर काही झाडी दिसत होती. बरेच लोक हे चालताना किंवा सायकलवर जाताना दिसत होते. ती सकाळची वेळ होती. त्याला जाणवले की बरेच जण घरातल्या मोकळ्या जागेत सूर्यनमस्कार घालत आहेत, तर काही ठिकाणी योगासन करणे चालू आहे. काही जण ध्यानात बसले आहे. सगळे कसे छान प्रसन्न वाटत होते. मोहनला वाटायला लागले की तो भविष्याऐवजी भूतकाळात तर गेला नाही ना. तेवढ्यात त्याला जाणवले की प्रत्येकाच्या हातात स्मार्ट ब्रँड किंवा घड्याळासारखा एक पट्टा होता. सुरुवातीला त्याला वाटले ते घड्याळ असेल, परंतु त्यावरील आकडे काही बदलत नव्हते. क्वचितच कोणाचे तरी आकडे बदलत होते आणि प्रत्येकाला त्या पट्ट्यावर वेगवेगळे आकडे दिसत होते. मोहनची खात्री झाली की हे घड्याळ तर नक्की नाही. मग हे आहे तरी काय?
त्याला ते काय आहे, हे सगळ्यांनी का घातले आहे हे जाणून घ्यायची इच्छा निर्माण झाली. परंतु विचारणार कोणाला? रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली एक वयस्कर व्यक्तीला बसलेले पाहिले. ते कदाचित आपल्याला माहिती देतील या विचाराने मोहन त्यांच्याकडे गेला. त्यांना विचारले, काका, एक विचारू का? मोहनच्या प्रश्नाने तो माणूस एकदम चकित झाला. तो मोहनला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहत होता. इथला दिसत नाही. आदिवासी भागातून आलास का? मोहनला काय उत्तर द्यावे कळेना. हो. तुम्ही कसे ओळखलेत? तुझा पोशाख जुना पद्धतीचा दिसतो आहे. तुझ्याकडे भाषा अनुवादक यंत्र देखील दिसत नाही. तरी बरी. मोहन जीन पॅन्ट व टी शर्ट घालून गेला होता. त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले की सगळ्यांनी साधे, शरीराला लूज असणारे कपडे घातले होते. मोहनने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहत विचारले, भाषा अनुवादक यंत्र? त्या वयस्कर व्यक्तीने त्याच्या कानातील छोट्या यंत्राकडे बोट दाखवून त्याला सांगितले, हे यंत्र दिसत नाही. याला भाषा अनुवादक यंत्र म्हणतात. हे आपल्याशी बोलणाऱ्याची भाषा अनुवादित करून तुम्हाला ऐकवते व ती भाषा तुम्हाला बोलण्यासाठी मदत करते. बरं, ठीक आहेस. तू म्हणालास की तू आदिवासी भागातून आला आहेस. म्हणजे असले काही भाग की जिथे अजून हे तंत्रज्ञान पोचलं नसेल. विचार. काय विचारायचे आहे तुला? मोहनने त्यांच्या हातातील आकडे असणाऱ्या त्या काळ्या पट्ट्याकडे बोट दाखवत विचारले, हे काय आहे? घड्याळ तर वाटत नाही. बरोबर, हे घड्याळ नाही, हे आहे श्वासयंत्र. तू ऐकले असेलच श्वासयंत्राबद्दल. तसे हे देशातील सर्व भागात पोचले आहे. खूप कमी भागात असतील की जेथे असे अजून पोचले नसेल. श्वासयंत्र नक्की काय करते? त्यांना लक्षात आले की याला काहीच माहिती नाही. त्यांना मोहनची कीव आली. त्यांनी मोहनला शेजारी बसण्यासाठी इशारा केला आणि त्याला समजावून सांगू लागले. माणसाने खूप प्रगती केली. वेगवेगळी वैद्यकीय उपकरणं, साधनं, उपचार पद्धती शोधला. तरीही माणसाच्या आयुष्यमान ठराविक मर्यादेच्या पलीकडे वाढेना. आजारावर उपचार करून बरे केले तरी हृदयविकाराने मारत होती. कितीही प्रयत्न केला तरी हृदयविकाराच्या मरणाऱ्याचे प्रमाण काही केला कमी होत नव्हते. अगदी लहान वयात मुलांना देखील हृदयविकाराचा झटका येऊ लागला. मग शास्त्रज्ञांनी भारतीय अध्यात्म आणि ग्रंथ याचा आधार घेऊन थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करायला सुरुवात केली. खूप संशोधनानंतर असे लक्षात आले की माणूस जन्माला येतो तेव्हा येताना ठराविक प्राणशक्ती घेऊन येतो. त्या मिळालेल्या प्राणशक्तीवर त्याचे आयुष्य ठरते. ही प्राणशक्ती कोणाला कमी तर कोणाला जास्त का मिळते यावर संशोधन अजून चालू आहे. त्यांना वाटते कदाचित ते पुनर्जन्म अथवा पूर्वकर्मावर अवलंबून असेल. त्यावर अजून संशोधन चालू आहे. परंतु ही प्राणशक्ती मोजायची कशी यावर संशोधन झाल्यावर लक्षात आले, ही प्राणशक्ती ही श्वासातील ऑक्सिजनचे ज्वलन करून शरीराला ऊर्जा देण्यासाठी वापरली जाते. मग प्रत्येक श्वासाला किती प्राणशक्ती वापरली जाते हे शास्त्रज्ञांना कळले. त्यानंतर त्यांनी हे श्वासयंत्र शोधून काढले. हे यंत्र तुमची किती प्राणशक्ती शिल्लक आहे हे श्वासाच्या संख्येच्या स्वरूपात दाखवते. परंतु तुम्ही तर आता श्वास घेत आहात तरी आकडे कमी का होत नाहीत? त्यांना मध्येच तोडत मोहनने विचारलं. हे श्वासयंत्र हजारांमध्ये आकडे दाखवतो. हजारांपेक्षा कमीचे आकडे पाहण्यासाठी हे निळ्या रंगाचे बटन दाबून ठेवावे लागते. त्यांनी ते दाबून धरले. त्यानंतर त्या श्वासयंत्रावर 3च आकडे दिसत होते व प्रत्येक श्वासगणिक आकडा कमी होत होता. नंतर त्यांनी ते बटन सोडले तर पुन्हा बदलणारे आकडे दिसू लागले. मोहनने लगेच विचारले, या यंत्रामुळे काय साध्य झाले? या यंत्रामुळे सगळ्यांना कळू लागले की आपले किती आयुष्य म्हणजे किती श्वास शिल्लक आहे. त्यामुळे कमीत कमी श्वास घेण्यासाठी श्वासाचे प्रकार व ध्यान करायला सुरुवात झाली. आता लक्षात आले होते की माणूस मरतो एकतर त्याचा श्वास संपतो तेव्हा किंवा शरीर नष्ट झाले तर, शरीराला आजार झाला किंवा कोणी शरीराला मारले तर श्वास शिल्लक असला तरी माणूस मरतो. त्यामुळे माणूस जास्त शरीराची व श्वासाची काळजी घ्यायला लागला. सगळेजण जास्त श्वास न वाया घालवता करायचे उत्तम व्यायाम म्हणजे योग प्रकार व सूर्यनमस्कार यावर भर द्यायला लागले. शिवाय मानसिक स्वास्थ्य ढासळू नये म्हणून देखील प्रयत्न करू लागले. रागवणे, ओरडणे, चिडचिड करणे कमी झाले. कारण या सर्व प्रकारात श्वास जास्त खर्च होतात. यामुळे लोकांनी आपली श्वासाची चांगली काळजी घेऊ लागला. मध्येच मोहनने विचारले, शरीर सगळे चांगले असेल आणि श्वास संपले तर? जेव्हा श्वास संपतो म्हणजेच प्राणशक्ती संपते तेव्हा ऑक्सिजनचे ज्वलन थांबते व साहजिकच शरीराला मिळणारी ऊर्जा थांबते. ऊर्जा न मिळाल्याने सर्वात पहिले बंद पडतो तो रक्ताचा पंप म्हणजे आपले हृदय. तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. आता त्या व्यक्तीलाही कधी हृदयविकाराचा झटका येणार हे पहिलेच कळाल्यामुळे सगळेच त्या मानसिक तयारीत राहतात आणि योग्य त्या कौटुंबिक व आर्थिक माहितीची देवाणघेवाण करतात. त्यामुळे बरेच भविष्यात निर्माण होणारे प्रश्न निकाली लागतात.
एखाद्याचे शरीर नष्ट झाल्याने त्याचा मृत्यू होत असेल आणि त्याचे मात्र खूप श्वास शिल्लक असतील तर ते दुसऱ्याला देण्यावर संशोधन नाही का झाले? खूप हुशार दिसतोय. झाले. खूप हुशार दिसतोस. झाले. त्यावरही संशोधन झाले आहे. एकमेकांची प्राणशक्ती म्हणजे श्वास एकमेकांना देता येतात, परंतु बाजारात उपलब्ध असणाऱ्या अशा यंत्रातून फक्त दुसऱ्याकडून श्वास घेण्याची सुविधा आहे. म्हणजे मी हे पिवळे बटन दाबले की एक छोटी सुई दुसऱ्याकडून श्वास घेण्याची सुविधा आहे. म्हणजे मी हे पिवळे बटन दाबले की एक छोटी सुई माझ्या शरीरात जाते आणि माझ्या शरीरातील दुसऱ्याने दिलेली प्राणशक्ती जाते. परंतु त्यासाठी जो मला प्राणशक्ती देणार आहे त्याचे असे श्वासयंत्र माझ्या श्वासयंत्राला एका विशिष्ट केबलने जोडले गेलेले पाहिजे. शिवाय श्वास देण्यासाठी यंत्राला एक लाल बटन असते. ते दाबले की त्याची प्राणशक्ती दुसऱ्याकडे जायला सुरुवात होते. परंतु लाल बटन असलेले श्वासयंत्र बाजारात उपलब्ध नाही. त्याच्या विक्रीला कायद्याने बंदी आहे. ते फक्त सरकारच्या नियंत्रणात आहे. कायद्याने परवानगी दिलेली वैद्यकीय स्थिती निर्माण झाली तरच श्वास देवाणघेवाणीला परवानगी आहे. म्हणजे ब्रेनडेड वगैरे, ते देखील सरकारी अधिकारासमोर. जर लाल बटनाचे श्वासयंत्र बाजारात उपलब्ध झाले तर श्वासाचा काळा बाजार व चोरी करणे सुरू होईल. त्यामुळे एका दृष्टीने ते योग्यच आहे. मोहनने विचारले, हे सगळ्या लोकांपर्यंत पोचले नाही का? तसे पाहिले तर सर्व ठिकाणी पोचले आहे. राहिलं असेल एखादा दुसरा भाग. तुला घ्यायचे असेल तर ते बाजारातून विकत घेता येतं. एक प्रश्न विचारू का? नको, असे मोहनच्या मनात चालले होते. हे त्या माणसाच्या लक्षात आले. विचार. काय विचारायचे आहे ते? मी तुमचे श्वासयंत्र वापरून माझे किती श्वास शिल्लक आहे ते पाहू शकतो का? त्यावर त्या माणसाने त्याच्या हातातील श्वासयंत्र काढून मोहनला दिले. एक छोटी सुई टुसल्यासारखे होईल पहिल्यांदा. मोहनने ते श्वासयंत्र घातले व स्वतःच्या हातात घालून चालू केले. लगेच त्याला छोटी सुई टोचल्यासारखे झाले आणि यंत्राने 31, 68, 24 हे आकडे दाखवले. तो माणूस म्हणाला, तुझे एवढे 1000 श्वास शिल्लक आहे. मोहनने श्वासयंत्र काढून त्याला परत दिले. मग त्या माणसाने सांगितले, साधारणतः तुझे 31 वर्ष आयुष्य अजून शिल्लक आहे. कसे काय? सर्वसाधारण माणूस दर मिनिटाला 18 ते 20 श्वास घेतो. त्या हिशोबाने अंदाजे 1 कोटी श्वास प्रत्येक वर्षाला लागतात. आता तुझ्यावर अवलंबून आहे अजून किती आयुष्य वाढवायचे ते. म्हणजे श्वासावर नियंत्रण मिळून प्रत्येक मिनिटाला 12 पर्यंत श्वास खाली आणता येतात. हे मी स्वतः पाहिलेले आहेत. कदाचित त्याच्याही खाली आणता येत असतील, परंतु माझ्या माहितीत तरी नाही. मी माझा वेग 15 ते 16 पर्यंत आणला आहे. जर तू तुझ्या श्वासाचा वेग 16 वर आणलास तर तुझे आयुष्य अजून 6 वर्षे वाढवू शकशील. मोहनला हे सगळं चमत्कारिकच वाटत होते. तेवढ्यात मोहनच्या लक्षात आले की आपण वेगळ्या काळात आलो आहोत. त्यामुळे तो लगेच त्यांना म्हणाला, माहितीच्या ओघात किती वेळ गेला कळलेच नाही. मला निघायला हवे. काका, छान माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद. निघतो. असे म्हणून मोहन ताबडतोब तेथून निघाला व एका कोपऱ्यात जाऊन त्याने अंगठी काढली आणि तो वर्तमानात परतला. खूप थकवा आल्याने तो लगेच झोपी गेला. उठल्यावर मोहनला 600 वर्षानंतरचे जग व तेव्हाची प्रगती आठवली. शिवाय आपले स्वतःचे किती श्वास शिल्लक आहेत ते कळल्याने आनंदही झाला. त्याने लगेच घड्याळ लावून 1 मिनिटात तो किती श्वास घेतो हे मोजलं. तो 1 मिनिटाला 19 श्वास घेत होता. आता त्याने ती कमी करण्याचे ठरवले. त्यासाठी ध्यानधारणा व श्वसन प्रकार शिकायचे ठरवले. पहिले तो सूर्यनमस्कार व योगासन करत होता, परंतु सातत्य नव्हते. आता त्याला त्याचे गांभीर्य लक्षात आले. त्यामुळे शरीर सदृढ राहण्यासाठी सूर्यनमस्कार व योगासन नियमित करण्याचे ठरवले. या भविष्यातील भेटीमुळे त्यांच्या जीवन पद्धतीत खूप बदल झाला होता. आता त्याला पुन्हा त्या जगात जायची इच्छा होत होती, परंतु त्यासाठी वेळ मिळेनासा झाला. कारण आता मोहनचे लग्न झाले होते. त्याने हे सगळे त्याच्या बायकोला सांगण्याचा प्रयत्न केला तर तिनेही सर्व हसण्यावरी नेले. त्यामुळे तिच्याशी देखील आता विषय बोलून उपयोग नव्हता. कारण
टाईम मशीन तो कोणाला दाखवू शकत नव्हता. आता बायको तसेच घरातील इतर सर्व बाहेर गेल्याशिवाय मोहनला दुसऱ्या काळात जायला मिळणार नव्हते. तसे होणे खूप अवघड असायचे. बायको माहेरी गेली तरी घरचे असायचे, घरचे बाहेर गेले तरी बायको त्याच्याजवळ असायची. 3-4 वर्षातून एकदा त्याला एखादा दिवस तसा मोकळा मिळत असत. त्यासाठी देखील त्याला बऱ्याच गोष्टी जुळवून आणाव्या लागत असत. खूप वर्षानंतर असेच एक दिवस मोहन एकटाच घरात होता. त्याने 600 वर्षानंतरच्या काळात जाऊन यायचे ठरवले. नेहमीप्रमाणे सर्व गोष्टी करून तो 600 वर्षाच्या काळात गेला. तिथे तो रस्त्यावरून फिरत होता. तेव्हा त्याने पाहिले की एका बंगल्याच्या गच्चीतून एक 8 ते 10 वर्षाचा मुलगा त्याच्या उडणाऱ्या फ्लोटवरून उडत पुढे निघाला. मोहन त्याला पाहत चालला होता. मोहनच्या लक्षात आले की काही अंतर गेल्यावर तो मुलगा वर खाली हेलकावे खायला लागला आहे. मोहनला वाटले की तो बहुतेक आता खाली पडणार. त्यामुळे मोहन परत त्याला सावरण्यासाठी गेला. परंतु मोहनने त्याला झेलण्यापूर्वीच तो खाली पडला. मोहन मध्ये पट गेल्याने तो डोक्यावर आपटता आपटता वाचला. परंतु तरीही त्याच्या पायाला चांगलेच लागले होते. त्यामुळे त्या मुलाला उठता येत नव्हते. या सगळ्यात मोहन देखील खाली पडला व त्याचे कपडे खराब झाले होते. मोहनने त्या मुलाला उचलले व त्याच्या घरी घेऊन निघाला. मोहनने त्याचे फ्लोटवर जाताना हातात घेतले होते. मोहनने त्या मुलाला उचलले व त्याच्या घरी घेऊन निघाला. त्या मुलाने त्याचे फ्लोटवर जाताना हातात घेतले होते. तो मुलगा कुठल्या तरी संस्कृत सदृश्य भाषेत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. मोहन त्याच्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करत होता. दोघांची भाषा एकमेकांना समजत नव्हती. मोहनच्या लक्षात आले की त्या मुलाच्या कानात भाषा अनुवादक मशीन नाही. त्यामुळे संभाषण होणे अवघड होते. तो तसाच त्याला उचलून त्या मुलाच्या घरी आला. मोहनने त्या मुलाच्या घरच्या दरवाज्यात जाऊन उभा राहताच त्या घराचा दरवाजा एका बाईने उघडला. बहुतेक मोहन त्या बंगल्याच्या मुख्य गेटमधून आत येतात घरात बेल वाजली असेल. ती बाई बहुतेक त्या घरातील नोकर असावी, कारण तिने त्या मुलाला जखमी अवस्थेत पाहताच आत आवाज दिला. तेवढ्यात दुसरी एक बाई धावत बाहेर आली आणि तिने त्या मुलाला पटकन हातात घेतले आणि मुलाला कुठे लागले ते नीट पाहायला सुरुवात केली. ती बाई बहुतेक त्या मुलाची आई असावी, कारण जग किती बदलले तर आई ही आईच. ती बाहेरील व्हरांड्यावरील खुर्चीवर बसली व हातानेच मोहनला देखील बसायचा इशारा केला. तिने मोहनला संस्कृत सदृश्य भाषेत काहीतरी विचारले. मोहनला वाटले काय झाले विचारत असावे, म्हणून त्याने उत्तर दिले. तो खाली पडला. त्यानंतर मुलाच्या आईच्या लक्षात आले की मोहन मराठीत बोलतो आहे. त्यामुळे ती त्याच्याशी मराठीत बोलू लागली. तिने विचारले, कसा काय पडला? तो तुमच्या घरातून उडल्यानंतर काही अंतरावरच हेलकावे खायला लागला आणि खाली पडला. मी त्याला झेलण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडक्यात चुकलो. त्याच्या आईने नोकराणीला पाणी आणायला सांगितले. पाणी आणताच ते मुलाला पाजले. नोकरांनी मोहनला पाणी दिले. मुलाच्या आईने लगेच तिला डॉक्टरांना फोन करून बोलून घ्यायला सांगितले. काही वेळात डॉक्टर येणार, तोपर्यंत किंवा जास्त चौकशी नको, म्हणून मोहनने तिथून निघण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, मी निघतो आता, माझी कोणीतरी वाट बघत आहे, असे म्हणून मोहन तिथून निघाला. परंतु तेवढ्यात त्या बाईचे त्याच्या हाताकडे लक्ष गेले. तिने विचारले, तुमचे श्वासयंत्र दिसत नाही, पडले की काय? याला पकडण्याच्या गडबडीत आता काय उत्तर द्यायचे हे मोहनला कळेना. हो बहुतेक. थांबा, मी तुम्हाला नवीन श्वासयंत्र आणून द्यायला सांगते. तुमचे पडलेले तिथे मिळेल असे मला वाटत नाही. याचा देखील भाषा अनुवादक यंत्र तिथेच पडलेले दिसते. नको नको, मला घाई आहे, निघतो मी आता. त्यावर त्या बाईने मुलाच्या हातातील श्वासयंत्र काढून मोहनला देत म्हणाली, याला तरी नाही म्हणू नका, नाहीतर आमच्यामुळे तुमचे श्वासयंत्र हरवल्याचे आम्हाला वाईट वाटेल. महाग आहे तसं ते. नको, मी शोधते तिथे जाऊन पुन्हा. नाही मिळणार. मिळाले तर हे परत आणून द्या. आणि जर याचे भाषा अनुवादक यंत्र मिळाले तर कोणाला गरज असेल तर देऊन टाका किंवा रस्त्यावरील एखाद्या दानपेटीत टाका, त्याच्याकडे दुसरे आहे. त्या मुलाची आई ऐकायला तयार नव्हती. शेवटी मोहन श्वासयंत्र घेऊन निघाला. जिथे त्याने त्या मुलाला झेलले तिथे आला. तिथे थोडे इकडे तिकडे पाहिल्यावर त्याला रस्त्याच्या कडेला त्या मुलाचे भाषा अनुवादक यंत्र मिळाले. मोहनने ते उचलले व ते परत देण्यासाठी त्याच्या घराकडे निघाला. घराजवळ पोचला तर अजून 4-5 लोक तिथे आल्याचे त्याला दिसले. कदाचित ते त्या घरचे सदस्य असावे. वाचवणाऱ्या माणसाची माहिती का लिहून घेतली नाही असे त्याच्या आईशी बोलत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे जास्त चौकशी व संकट नको म्हणून मोहनने तिथे जायचे टाळले. आडोशाला जाऊन अंगठी काढून वर्तमानात परत आला. नेहमीप्रमाणे आल्यावर तो झोपी गेला. उठल्यावर त्याला वाटले श्वासयंत्र व अनुवादक यंत्र दाखवून आपण इतरांना पटवून देऊ की तो खरोखरच भविष्यात जात आहे. परंतु त्याने पाहिले तर श्वासयंत्र व अनुवादक यंत्र काही काम करेना.
ते दोन्ही चालूच व्हायला तयार नव्हते. असे का होत होते हे त्याला कळेना. पुढच्या वेळेस यासंबंधी माहिती काढण्याचे त्याने ठरवले. आता त्याने त्या दोन्ही वस्तू टाईम मशीनच्या पेटीत ठेवून दिल्या. काही वर्षानंतर मोहनला पुन्हा त्या काळात जाण्याची संधी मिळाली. तिथे जाताना यावेळेस त्याने बरोबर श्वासयंत्र व अनुवादक यंत्र घेतले होते. जसे तो तिथे पोचला तसे दोन्हीही चालायला लागले. त्याला कळेना नक्की काय झाले. तो रस्त्यावरून फेरफटका मारायला निघाला. रस्त्यात कोणाला तरी याबद्दल विचारावे त्याने ठरवले. थोडे अंतर गेल्यावर आता एक इलेक्ट्रॉनिक वस्तूचे दुकान दिसले. दुकानात कोणीच ग्राहक दिसत नव्हते. त्यामुळे मोहनने त्याला विचारायचे ठरवले. तो हळूच दार उघडून आत गेला आणि दुकानदाराला म्हणाला, मला श्वासयंत्र व अनुवादक यंत्र याबद्दल प्रश्न विचारायचा आहे, बोल. माझ्या गावात गेले की श्वासयंत्र व अनुवादक यंत्र चालत नाही. इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदव ना. इथे का आलास? म्हणजे त्या माणसाच्या लक्षात आले की मोहनला काही कळाले नाही. तुमच्या भागातील वायरलेस पॉवर गेली असेल. सगळे छोट्या गोष्टी त्या वायरलेस पॉवरवर चालतात ना, का तेही विसरलास? मोहनला कारण लक्षात आले. ही व्यक्ती यापेक्षा जास्त समजावून सांगणार नाही हेही त्याच्या लक्षात आले. मोहन त्याला धन्यवाद करून बाहेर निघाला. त्या काळामध्ये सगळीकडे वायरलेस पॉवर आहे ज्यावर सगळ्या छोटी गोष्टी चालतात. यावेळेस मात्र मोहनला आजूबाजूला लोक काय बोलतात हे कळत होते, कारण आता त्याच्याकडे अनुवादक यंत्र होते. त्यानंतर त्याने स्वतःची शिल्लक राहिलेली श्वास संख्या तपासली व तो वर्तमानात परत आला. खूप वर्षानंतर मोहनला पुन्हा टाईम मशीन वापरायला वेळ मिळाला. तेव्हा तो पुन्हा त्या काळात गेला. रस्त्यातून फिरताना त्याच्या लक्षात आले की एका घरातून सारखे कपडे घातलेले काही जण, कदाचित पोलीस असावेत, एकाला पकडून घेऊन चालले होते. आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्यातून त्याला कळाले की तो श्वास चोर आहे. काही लोकांनी सरकारी यंत्रणेच्या ताब्यातील श्वास देण्याचे लाल बटन असलेले श्वासयंत्र चोरले होते, तर काहींनी त्याची नक्कल करून तसे श्वासयंत्र तयार केले होते. त्याचा उपयोग करून ते लोकांना धमकावून जबरदस्तीने श्वासाची चोरी करत असत आणि ते श्वास श्रीमंतांना व गरजवंतांना मोठ्या किमतीला विकत असत. सरकार वायरलेस पॉवरच्या माध्यमातून काही माहिती देखील गोळा करत असत. त्यामुळे कोणते श्वासयंत्र कोण वापरते यावर ते नजर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु चोरांनी त्यावरही तोड शोधली होती. हे मशीन वायरलेस पॉवर वापरणारच नाही अशी त्यांची सोय केली होती, किंवा वापरत असेल तरी खरी माहिती पाठवणार नाही याची काळजी घेत होते. हे सगळे ऐकून मोहनला धक्काच बसला. शेवटी मनुष्य प्राणीच तो. प्रत्येक गोष्टीत पळवाटा शोधतच असतो, मग काळ कुठलाही असो. यानंतर मोहन वर्तमानात परतला. अशा प्रकारे प्रत्येक भेटीत त्याला नवीन माहिती मिळत होती. त्यामुळे त्याला काळात जायला मज्जा वाटत होती. काही वर्षानंतर मोहन पुन्हा त्या काळात गेला. रस्त्यावर फिरता फिरता तो बराच लांब गेला, परंतु त्याला काही नवीन माहिती मिळेना. काही अंतरावर त्याला हवेत बरीच वाहने जाताना दिसली. काही लोकांकडून कळले की त्या भागात एका मोठ्या व्यक्तीच्या मुलाचे लग्न आहे. त्यामुळे हवेत जरा जास्त वाहनाची वर्दळ होती. म्हणजे त्या काळातही लग्न धुमधडाक्यात होत होते. हवेतून वाहतूक पाहून त्याला गंमतच वाटत होती. तो ती पाहत पुढे चालला. तेवढ्यात तिथे हवेत काहीतरी अपघात झाला आणि एक माणूस खाली पडला. स्वभावाप्रमाणे मोहन धावत त्याला मदत करायला गेला. मोहनने त्या माणसाला उचलून बाजूला घेतले. तेवढ्यात तिथे पोलीस आले, परंतु तोपर्यंत तो माणूस बेशुद्ध झाला होता. पोलिसांनी त्याच्या जवळील यंत्राने त्या माणसाला तपासले. ते एकमेकात बोलू लागले की हा माणूस मरत आहे, त्यामुळे याचे श्वास कोणीतरी द्यायला हवेत. ते मोहनकडे वळले आणि त्याला म्हणाले, याचे श्वास आता तुझ्याकडे घे आणि नंतर चौकीत येऊन परत दे. तिथे एखाद्या गरजवंताला देण्याची सोय करता येईल. मोहन थोडा गडबडला आणि म्हणाला, तुम्ही घ्या ना तुमच्याकडे ट्रान्सफर करून. पोलिसांनी कोणाचेही श्वास ट्रान्सफर करून घेता येत नाही, तो गुन्हा आहे. त्यामुळे बघ, तुझा हात, तुझी सगळी माहिती घेतो. असे म्हणून एका पोलिसाने मोहनचा हात धरला आणि त्याच्याजवळचे एक यंत्र काढून मोहनच्या हाताला लावले. मोहनला एक सुई टोचल्यासारखे झाले. बराच वेळ झाले त्यावर काही येईना. काय आहे हे? असे मोहनने विचारले. तुझा DNA वरून तुझ्याबद्दलची सर्व माहिती जी सरकारी यंत्रणेमध्ये आहे ती हे यंत्र दाखवते. मोहनला माहिती होते की तो या युगातला नाही, त्यामुळे ते यंत्र त्याच्याबद्दल काही दाखवणार नाही. तेवढ्यात त्या यंत्राने दाखवले अननोन पर्सन. ते पोलीस एकदम शंकेने त्याच्याकडे पाहू लागले. एकाने लगेच मोबाईलसारखे यंत्र काढून मोहनचा फोटो काढून घेतला. मोहनच्या लक्षात आले की आता काहीतरी गडबड होणार. तेवढ्यात तो माणूस दडावून मोहनला म्हणाला, काय रे, श्वास चोर आहेस ना? श्वास चोरायला आला होतास ना याच्याजवळ, लगेच पळत. असे म्हणत त्या पोलिसाने बंदूक काढताच तसा मागे हात नेला. मोहनला प्रसंगाचे गांभीर्य कळाले. त्याने पोलिसाला जोरात धक्का देऊन पडले.
पोलिसांना जोरात धक्का देऊन पडले आणि पळत पोलिसांच्या गाडीच्या मागे जाऊन बोटातील अंगठी काढली आणि वर्तमानात परत आला. पोलीस स्वतःलाच सावरून उठून गाडी मागे येईपर्यंत थोडा वेळ गेला. पोलिसांना तो काही दिसेना. त्यांना वाटले उडते बूट घालून तो उडाला असेल. इकडे मोहन खूप घाबरलेला अवस्थेत होता. झोपेतून उठल्यावर देखील तो घाबरलेला होता. त्याने आता ठरवले की पुन्हा कधीच त्या काळात जायचे नाही. परंतु काही दिवसानंतर संधी मिळताच त्याला त्या काळात यायचा मोह आवरला नाही. आल्या आल्या त्याची नजर एका जाहिरातीच्या फलकावर गेली. जाहिरातीतील काही श्वास चोराचे फोटो दाखवले होते. त्यात मोहनचा फोटो दाखवला गेला. त्याच्या लक्षात आले की मागच्या वेळेच्या घटनेमुळे तो आता या काळात चोर ठरला आहे. त्यामुळे या काळात परत येणे धोक्याचे आहे. त्यामुळे तो परत गेला आणि या काळात पुन्हा यायचे नाही असे ठरवले. मोहनचे आयुष्य व काळ पुढे सरकत होता. त्याला मुले झाली, ती मोठी झाली, त्यांची शिक्षणं पूर्ण झाली, त्यांचं लग्नही झाली होती. एक दिवस हृदयविकाराच्या झटक्याने त्याच्या बायकोचे निधन झाले. आता तसा तो घरात एकटा पडला होता. आता मोहनचे वयही 60 वर्षाच्या आसपास गेले होते. आता मोहन काका झाले होते. परंतु त्याच्या बदललेल्या जीवन पद्धतीतील योगासने, सूर्यनमस्कार यामुळे शरीराने ते चांगले सुदृढ वाटत होते. परंतु त्यांना स्वतःला माहिती होते की आता त्यांचे खूप कमी श्वास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे त्यांना एकदा शेवटचे त्या काळात जायची व किती श्वास शिल्लक आहेत हे पाहायची इच्छा झाली. परंतु घरात नेहमी कोणीतरी असायचे. त्यामुळे काहीतरी करायला हवे म्हणून त्यांनी एक बहाणा शोधून काढला. त्यांनी घरातल्या सगळ्यांना सांगितले की त्यांनी एक नवीन ध्यान पद्धती शिकली आहे. त्यासाठी त्यांना खोलीत एकटे बसून सराव करायचा आहे. जर ध्यान लागले तर 1 दिवसाचे ध्यान लागू शकते. त्यामुळे तुम्ही माझ्या खोलीचे दार उघडू नका. सर्वांना पटेल अशा पद्धतीने त्यांनी ते सांगितले. त्यामुळे सगळ्यांना ते पटले. मोहन काकांनी चालू काळात 600 वर्ष वाढवून तो काळ निवडला आणि त्या काळात गेले. त्या काळात आल्या आल्या त्यांनी पाहिले. जाहिरातीचे फलक पाहायला सुरुवात केली. तिथे इतर चोरांचे फोटो झळकत होते. काकांचा फोटो त्यात नव्हता. त्यामुळे काकांना बरे वाटले. शिवाय काकांच्या चेहऱ्यामागील 30 वर्षात खूप बदल झाला होता. ते आता बिनधास्तपणे तिथे फिरायला लागले. ते एका निर्मनुष्य रस्त्यातून चालले होते. तेवढ्यात त्यांचे लक्ष रस्त्याच्या दुसऱ्या टोकाकडे गेले. तिथे एक माणूस खाली पडला होता आणि दुसरा माणूस त्याच्याजवळ बसून काहीतरी करत होता. मोहन काकांना वाटले काहीतरी झाले आहे. ते ताबडतोब मदतीसाठी धावले. काका जसे जवळ पोहोचले तसे बसलेल्या दुसऱ्या माणसाचे त्याच्याकडे लक्ष गेले. तो पटकन उठला आणि पळायला लागला. त्या गडबडीत त्याच्या हातातील उडणारा फ्लोटर खाली पडला. परंतु तो उचलेपर्यंत काका फारच जवळ आल्याने तो तसाच पळत निघाला. तेवढ्यात खाली पडलेला माणूस ओरडला, तो श्वासचोर आहे. त्याने मला जखमी करून व माझे श्वास चोरले आहेत. पकडा त्याला. हे ऐकताच मोहन काका त्याच्या मागे धावले. काही अंतरावर रस्ता संपतच होता. एक उंच भिंत समोर आली. त्यामुळे तो माणूस सरळ मागे वळला आणि एक धारदार शस्त्र बाहेर काढून मोहन काकावर चालून आला. शरीराने मोहन काका चांगले मजबूत होते. ते त्या चोराला न घाबरता सरळ त्याला भिडले. दोघांमध्ये चांगली झटपट झाली. शेवटी चोरालाच ती धारदार वस्तू लागली व तो जखमी होऊन खाली पडला. ते पाहून नुसती कटकट नको म्हणून मोहन काका तेथून निघायला लागले. तेवढ्यात त्या चोराने त्यांना आवाज देऊन बोलवून घेतले. ते जवळ आल्यावर तो त्यांना म्हणाला, आता पोलीस येतील आणि मला पकडतील. परंतु मला वाटत नाही मी तोपर्यंत जगू शकेन. मी मेलो तर माझ्याजवळचे सगळे श्वास वाया जातील. तुम्ही भले माणूस दिसता कारण मी श्वासचोर आहे हे माहिती असूनही तुम्ही माझ्याकडून श्वास मागण्याचा व घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे माझे श्वास वाया जाण्यापेक्षा ते तुम्ही ट्रान्सफर करून घ्या व नंतर पोलिसांना द्या. म्हणजे ते गरज असणाऱ्यांना देतील. किमान माझे थोडे पाप तरी कमी होईल. असे म्हणून त्याने लाल बटन असलेले श्वासयंत्र बाहेर काढून स्वतःच्या हातात घेतले. एक वायर काढून त्या श्वासयंत्राला जोडली. मोहन काका देखील जास्त विचार न करता नकळत त्याच्या जवळ गेले. त्याने ती वायर मोहन काकाच्या श्वासयंत्राला लावली आणि त्याने त्या श्वासयंत्राचे लाल बटन दाबले व काकांच्या श्वासयंत्राचे पिवळे बटन दाबले. त्याच्याकडे साधारण 1 कोटी श्वास शिल्लक राहिले असताना त्या चोराने पुन्हा लाल बटन दाबले. त्याच्या हातातील लाल बटन असलेले श्वासयंत्र व वायर मोहन काकांना देत म्हणाला, जर मी जखमी केलेला तो माणूस जिवंत असेल तर याने त्याचा श्वास त्याला परत द्या. मोहन काका ते घेऊन तिथून निघाले. कारण तिथे पोलीस आले तर त्यांना नसत्या चौकशीत अडकण्याची इच्छा नव्हती. कारण ते या काळातील नसल्यामुळे मागील वेळेप्रमाणे ते चोरच ठरवले जाण्याची शक्यता होती. मग अशी जिथे तो जखमी माणूस पडला तिथे मोहन काका आले. पाहतात तर तिथे तो माणूस नव्हता. त्यांनी आजूबाजूला विचारले तेव्हा त्यांना कळले की ॲम्ब्युलन्स येऊन त्याला घेऊन गेली आहे. ही चौकशी करताना त्यांच्या लक्षात आले की आजूबाजूचे सगळे त्यांच्या श्वासयंत्राकडे पाहत आहेत.
2 मिनिटे मोहन काकांना काही कळले नाही. त्यांनी सहज त्यांच्या श्वासाकडे पाहिले तर ते 180 कोटीपेक्षा जास्त श्वास दाखवत होते. ते पाहून मोहन काका देखील चमकले. मग त्यांच्या लक्षात आले की मगाशी चोराने त्याच्याकडील सर्व श्वास त्यांना दिल्यामुळे हा आकडा एवढा झाला आहे. परंतु आजूबाजूचे लोक त्यांना चोरच समजून त्यांना धमकावू लागले व प्रत्येकाला थोडा थोडा श्वास देण्याचा आग्रह करू लागले. अन्यथा पोलिसांना बोलून पकडून देऊ असे धमकावू लागले. मोहन काकांनी लोकांची जबरदस्ती पाहून श्वास देण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी लाल बटन असलेले श्वासयंत्र हातात घातले. वायर लावून एकाला श्वास देण्यासाठी त्याच्या श्वासयंत्राला वायरचे दुसरे टोक जोडले. त्यांनी स्वतःचे श्वासयंत्राचे लाल बटन दाबले. समोरच्या माणसाचे श्वासयंत्राचे पिवळे बटन दाबले, परंतु काहीही व्हायला तयार नव्हते. मग त्याने मागे एकाने सांगितलेली माहिती आठवली की श्वास ट्रान्सफर करण्यापूर्वी हे घड्याळ तुमच्या DNA वरून तुमची माहिती सरकारी नोंदीमध्ये तपासते. मोहन काकाची तर या काळात नोंद असणे शक्यच नव्हते. त्यामुळे श्वास ट्रान्सफर व्हायला तयार नव्हते. त्या लोकांना वाटले की श्वास द्यायचे नाही म्हणून ते मुद्दाम काहीतरी गडबड करत आहे. त्या सर्वांनी मोहन काकाला पकडले व पोलिसांना बोलवण्यासाठी फोन करू लागले. मोहन काकांनी कसे तरी त्यांना धक्का देऊन तिथून निसटले व पळत सुटले. एका कोपऱ्यावरून वळत असताना बोटातील अंगठी काढली व वर्तमानात परतले. सर्व मागे पळणाऱ्या लोकांना आश्चर्य वाटले की एवढ्या कमी वेळेत चोर कुठे पळाला. त्यामुळे त्यांनी आजूबाजूची घरे शोधायला सुरुवात केली. इकडे वर्तमान काळात आल्यावर मोहन काकांनी ठरवले की पुन्हा त्या काळात कधी जायचे नाही. त्यांच्या तेवढ्यात लक्षात आले की चोराच्या कृपेने त्याचे आयुष्य किमान 180 वर्षांनी वाढले होते. आता गरज आहे शरीर तेवढे काळ तंदुरुस्त ठेवण्याची. आता ते जास्त गांभीर्याने खाण्यापिण्यावर, योगासन, सूर्यनमस्कार, ध्यान यावर लक्ष द्यायला लागले. बघता बघता त्यांची 100 झाली तरी त्यांच्या आयुष्याची वाटचाल चालूच होती. अशा प्रकारे आजोबांच्या टाईम मशीनच्या कृपेमुळे ते 600 नंतरच्या काळात जाऊ शकले व तेथील तंत्रज्ञानाच्या जोरावर आज त्यांचा 200वा वाढदिवस साजरा झाला होता. अजून किमान 40 वर्ष जगतील एवढा श्वास त्यांच्याकडे शिल्लक होता, परंतु ते कोणालाही सांगू शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी मोहन काका सकाळी उठले. कालच्या 200वा वाढदिवस साजरा करण्याच्या धावपळीमुळे त्यांना खूप थकवा आला होता. त्यांचे वय 200 झाले होते आणि अजून 40 वर्ष पुरेल एवढे श्वास शिल्लक असले तरी त्यांचे शरीर थकलेले होते. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची काळजी घ्यायला बरेच नोकर घरात ठेवले होते. मोहन काकांनी थोडे खाल्ले आणि नोकराला सांगितले, थोडे थकल्यासारखे वाटते आहे, त्यामुळे मी माझ्या खोलीत आरामाला जात आहे. तरी मला त्रास द्यायला कोणी येऊ नका. तुम्हाला माहितीच आहे माझी झोप सावध आहे आणि झोप मोडली तर लगेच डोकं दुखायला सुरुवात होते. त्यामुळे मला काही हवं असेल तर मीच बाहेर येईल. तुम्ही कोणीही दार उघडू नका. एवढे सांगून काका झोपायला गेले. संध्याकाळ झाले तरी दार उघडले नाही. सगळ्यांना वाटले चांगली झोप लागली असेल, त्यामुळे ते आत गेले नाही. परंतु दुसरा दिवस उजळला तरी त्यांच्या खोलीचे दार उघडेना. सगळ्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी हळूच दार उघडून पाहिले तर मोहन काका त्यांच्या बेडवर शांत पडलेले होते. त्यांचा चेहरा मात्र हसला होता. कुठल्याही वेदनांचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्यांनी ताबडतोब डॉक्टरांना बोलवले. त्यांनी आल्यावर तपासले आणि सांगितले की कालच रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मोहन काकाचे निधन झाले. शिवाय 200 जगल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे असे त्यांनी सांगितले. मोहन काका, हृदयविकाराचा झटका कसे शक्य आहे? अजून किमान 40 वर्ष जगतील एवढा श्वास शिल्लक असताना 180 कोटी श्वास मिळाल्यानंतर कसे तरी लोकांच्या हातातून निसटून आल्यानंतर त्यांनी पुन्हा त्या काळात जायचे नाही असे ठरवले. परंतु जसे त्यांची 100 झाली तसे त्यांना स्वतःबद्दल घृणा वाटू लागली. त्यांना वाटू लागले की आपण किती स्वार्थी आहोत. आपल्याला पोलीस पकडतील, शिक्षा होईल या भीतीने दुसऱ्या कोणाचे श्वास घेऊन आपण ही 100 साजरी करतो आहोत. खरं तर 600 वर्षानंतरच्या काळाचे आपले उपकार आहेत ते आपण फेडायलाच हवे. त्यासाठी त्या काळात जाऊन आपल्याला काही करता येते का ते पाहू आणि काही जमले तर पोलिसाच्या हवाली होऊन आपले राहिलेले श्वास देऊन कोणाचे तरी आयुष्य वाढते का ते पाहू. म्हणून त्यांनी त्या काळात जाण्याचा निर्णय घेतला. मोहन काकाची 100 झाल्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या नातवंडांनी 24 तासासाठी घरात नोकर माणसे ठेवली होती. त्यामुळे टाईम मशीन वापरण्यासाठी त्यांना दिवसभर ध्यान करणार असल्याचा जुना बहाणाच परत केला. त्यामुळे कोणी त्यांना त्रास द्यायला त्यांच्या खोलीत येणार नव्हते. जवळजवळ 40 वर्षानंतर ते आता पुन्हा त्या काळात चालले होते. परंतु त्याची श्वाससंख्या पाहून त्यांना चोर ठरवू नये म्हणून त्यांनी दोन्ही श्वासयंत्र खिशात ठेवण्याचे ठरवले. नेहमीप्रमाणे आताच्या 600 वर्ष पुढील साल कॅलेंडरमध्ये टाकून ते भविष्य काळात गेले. सुरुवातीला वाटले कदाचित त्यांचा फोटो चोर म्हणून जाहिरातीच्या फलकावर दाखवत असतील. याची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी थोडा वेळ थांबून जाहिराती पाहिल्या. परंतु इतर बऱ्याच चोरांचे फोटो दाखवले, परंतु त्यात त्यांचा फोटो नव्हता. त्यामुळे ते आता निर्धास्तपणे फिरायला लागले. रस्त्यावरून जाणाऱ्या एकाला त्यांनी विचारले, असे जाहिरात फलकावर श्वास चोरांचे फोटो दाखवून काही फायदा होतो का?
मग दुसरे काय करणार, त्या माणसाने प्रतिप्रश्न केला. तसे नाही, परंतु आता तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की त्यांना शोधून काढायला अवघड जायला नको. तुमचे म्हणणे बरोबर आहे, परंतु चोरही तेवढाच हुशार आहे. ते DNA ट्रेसिंग, CCTV या सर्वांना चकवायला ते शिकले आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्याच्याबद्दल कोणी खबर देत नाही तोपर्यंत त्यांना पकडता येत नाही, असे उत्तर देऊन तो माणूस पुढे निघून गेला. कदाचित तो घाईत असावा. मोहन काका थोडे पुढे गेले तेव्हा त्यांना ATM मशीनसारखे एक मशीन दिसले व त्यावर श्वासदानपेटी असले लिहिलेले होते. त्यांना कळे नाही नक्की काय आहे. त्यांनी रस्त्यातून जाणाऱ्या एकाला थांबवले आणि विचारले, हे काय आहे? लाल बटनाचे श्वास यंत्र नसताना इथे श्वास देणार कसे? त्या माणसाने जरा शंकेने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, इथले दिसत नाही वाटतं, बाहेरून आला आहात का? हो, आमच्याकडे नाही पाहिले हे, असे काकांनी उत्तर दिले. ह्यात श्वास दान करण्यासाठी लाल बटनाचे श्वासयंत्राची गरज नसते. कोणालाही कधीही श्वास दान करता येतं. श्वास वाया जाईल असा काही प्रसंग आला तर श्वास वाया जाऊ नये म्हणून सरकारने चौकाचौकात अशी दानपेटी बसवली आहे. मग यातले श्वास दुसऱ्याला कसे दिले जातात? यातले श्वास हे दररोज रात्री शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या वितरण केंद्रात एकत्र केले जातात. दुसऱ्या दिवशी त्याचे वाटप गरजूंना केले जाते. माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, असे काकांनी म्हटल्यावर तो माणूस हसत काकांकडे पाहत निघून गेला. काकांनाही नवीन माहिती मिळाल्याने बरे वाटले आणि त्यांनी वर्तमानात परतण्याचा निर्णय घेतला. टाईम मशीनमधून आल्यानंतर येणाऱ्या थकव्यामुळे त्यांनी 8 तास आराम केला, कारण वय वाढल्याने आराम जास्त लागत होता. उठल्यानंतर टाईम मशीनचे सामान आवरून पेटीत ठेवताना त्यांचे लक्ष कॅलेंडरवरील जागा जिथे ते नेहमी बाण लावत होते तिथे गेले आणि त्यांना एक कल्पना सुचली. आता पुन्हा त्या काळात कधी जातो असे त्यांना झाले होते, परंतु लगेच जाणे योग्य नव्हते. त्यामुळे त्यांनी काही दिवस थांबण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी त्यांनी जास्तच प्रसन्न वाटत असल्याचा आव आणला. त्यामुळे सगळ्यांना वाटले की ध्यानामुळे काका ताजेतवाने झाले आहेत. त्यामुळे पुढील वेळेस ध्यानाला जाताना कोणी जास्त चौकशी करणार नाहीत. साधारणपणे आठवड्यानंतर त्यांनी परत सांगितले की ते ध्यानाला बसणार आहेत, त्रास देऊ नका. यावेळेस जाताना त्यांनी बरोबर मोबाईल बरोबर घेतला होता. ते जेव्हा 600 वर्षानंतरच्या काळात पोहोचले तेव्हा ते प्रथम जाहिरातीच्या फलकासमोर येऊन उभे राहिले आणि वाट पाहू लागले श्वास चोरांचे फोटो दाखवण्याची. पहिला चोराचा फोटो दाखवला बरोबर त्यांनी मोबाईलचे त्याचा फोटो काढून घेतला आणि लगेच वर्तमानात परतले. त्यांना पुढे अजून काहीतरी काम करायचे ठरवलेले होते, परंतु थकव्यामुळे काही शक्य झाले नाही. झोपेतून उठल्यावर त्यांनी एक प्रिंटर आणून द्यायला सांगितले. त्याच्या नातवांनी नोकरांना काकांना हवे ते आणून द्यायला बजावले होते. त्यामुळे काही कारण न विचारता त्यांनी प्रिंटर मिळाला. त्यांनी लगेच त्या चोराच्या फोटोची प्रिंट काढून घेतली. पुन्हा आठवड्यानंतर त्यांनी ध्यानाचा बहाणा करून टाईम मशीन चालू करण्याचे ठरवले. यावेळेस त्यांनी बाणाच्या जागेवर चोराचा फोटो लावला आणि तारीख 600 वर्षानंतरची टाकली. टाईम मशीन त्या काळात गेल्यानंतर प्रकाश गेल्यावर त्यांना त्यांच्या समोर फोटोतील चोर दिसू लागला. काकांनी चोरापासून लांब असे काही अंतरावर पाहिले आणि ते त्या ठिकाणी उतरले. त्यांना चोर समोर दिसत होता, परंतु ते चोराच्या नजरेला पडले नव्हते. त्यांनी पटकन खिशातील मोबाईल पोलिसांना फोन करायला बाहेर काढला. मग त्यांच्या लक्षात आले की हा मोबाईल या काळात चालणार नाही. पोलिसांना कळवायचा दुसरा काही पर्याय काढला तरी हे ठिकाण कुठले आहे, काय पत्ता द्यायचा त्यांना आणि आपण पोलीस चौकीत जाऊन सांगायचे तरी आपली चौकशी होईल. यावर काहीतरी पर्याय काढला पाहिजे असा विचार करत ते वर्तमानात परतले. आता आपण चोरापर्यंत तर पोहोचू, परंतु नंतर काय करायचे यावर ते आता विचार करू लागले. त्याच्या लक्षात आले की त्यांच्याकडे लाल बटन असलेले श्वासयंत्र आहे. त्यामुळे चोराकडे आपण भेटू तेव्हा ते नसले तरी आपण त्याचे श्वास घेऊ शकू आणि जवळचा श्वास दानपेटीत टाकता येईल, परंतु ते घेण्यासाठी त्याला जखमी करावे लागेल. ते कसे करायचे याचा ते विचार करू लागले. त्यांच्या लक्षात आले की इलेक्ट्रॉनिक शॉटगन आता सहजपणे बाजारात उपलब्ध आहे आणि आता त्याची रेंज देखील चांगलीच वाढली आहे. त्यामुळे त्यांनी बाजारात जाऊन स्वसंरक्षणासाठी म्हणून एक इलेक्ट्रिक शॉटगन विकत आणली. शॉटगन घेताना चोर किमान तासभर बेशुद्ध अवस्थेत तिथे पडून राहील अशी शॉटगन त्यांनी निवडली, जेणेकरून तेवढ्या वेळात चोराला कोणीतरी पाहिलं व पोलिसांना कळवेल. परंतु आता त्यांना दुसरी भीती होती, ती म्हणजे CCTVमध्ये पकडले जाण्याची, कारण तसे झाले तर आपल्याला पुन्हा त्या काळात जाता येणार नाही. त्यामुळे त्यांनी 21व्या शतकाच्या शेवटी देखील गाजणाऱ्या क्रिश या सुपर हिरोचे मास्क विकत आणला. परंतु अजून एक अडचण त्यांच्या लक्षात आली, ती की चोराकडून घेतलेले श्वास घेऊन श्वास दानपेटीकडे जाताना कदाचित लोक आपल्याला चोर ठरवतील. पूर्ण वेळ मास्क घालून जाणे हे देखील शक्य नाही. शिवाय मोठ्या संख्येने श्वासदान करताना CCTVमध्ये आपला फोटो निघाला तरी आपला शोध सुरू होऊ शकतो. शिवाय जवळची दानपेटी कुठे आहे हे देखील शोधत बसावे लागेल.
त्यामुळे ते पुन्हा काळात गेले व एक कमी गजबजाट असणारी अशी श्वास दानपेटी शोधली. ती पेटी कशी चालते व आपल्याला श्वास दान करता येतो का हे त्यांनी पाहायचे ठरवले. तिथे जाताना त्यांनी साधे श्वासयंत्र हातात घेतले. दानपेटी यंत्रावर दिलेल्या सूचनेप्रमाणे त्यांनी त्यांच्या श्वासयंत्राचा हात मशीनमध्ये घातला. कीबोर्ड वापरून 1 कोटी श्वास असे आकडे टाकले. त्यानंतर तिथे दाखवल्याप्रमाणे हिरव्या रंगाचे बटन दाबले. त्यानंतर तिथे हिरवा दिवा लागला. त्यांना एक सुई टोचल्यासारखे झाले व काही वेळानंतर तो दिवा लाल झाला. त्यांनी हात बाहेर काढला. त्यांनी त्यांच्या श्वासाची संख्या पाहिली तर त्यांची श्वास संख्या 1 कोटीने कमी झाली होती. त्यांनी त्यांच्या श्वासाची संख्या पाहिली तर त्यांची श्वाससंख्या 1 कोटीने कमी झाली होती. ते श्वास दान करू शकतात हे पाहून त्यांना आनंद झाला. बाहेर येऊन त्यांनी त्या दानपेटीचा अशा प्रकारे फोटो घेतला की आजूबाजूचा परिसर देखील त्यात दिसेल, जेणेकरून टाईम मशीनवर हा फोटो लावल्यावर आपण इथेच येऊ शकलो पाहिजे. त्यानंतर ते परतले. आता त्यांचा चोर पकडून देण्याचा व श्वास दान करण्याचा पूर्ण प्लॅन तयार झाला होता. पुढच्या वेळेस मोहन काका मास्क घालून बरोबर शॉटगन आणि 2 श्वासयंत्र घेऊन निघाले. त्यांनी कॅलेंडरवर चोराचा फोटो ठेवला आणि त्यांनी टाईम मशीन चालू केले. ते चोराच्या समोर गेले. योग्य अशी जागा निवडून ते तिथे उतरले. नंतर ते हातात शॉटगन घेऊन त्याच्याकडे चालत निघाले. तो पुरेसा जवळ आल्यावर त्याने पाहण्यापूर्वी काकांनी त्याच्यावर शॉटगन चालवली. तो शॉक लागल्याने बेशुद्ध झाला. काकांनी त्याच्याजवळ जाऊन त्याच्या हातातले लाल बटन असणारे श्वासयंत्र घातले व ते वायरीने स्वतःच्या श्वासयंत्राला जोडले. त्यांच्याकडे किती श्वास आहे ते पाहिले. चोराकडे त्यावेळेस 250 कोटीपेक्षा जास्त श्वास होते. मोहन काकांनी त्याला फक्त 1 कोटी श्वास ठेवून उरलेले स्वतःकडे ट्रान्सफर करून घेतले आणि ते वर्तमानात परतले. पुढील फेरीला त्यांनी कॅलेंडरवर श्वास दानपेटीचा फोटो ठेवला आणि मास्क लावून गेले. चोराकडून घेतलेले श्वास 249 कोटी श्वास त्यांनी दानपेटीत टाकले आणि परत वर्तमानात परतले. त्याच्या पुढच्या फेरीला त्यांनी पुढच्या चोराचा फोटो काढून घेतला. अशा प्रकारे काकाने 3 फेऱ्याचा कार्यक्रम ठरला. पहिल्या फेरीत चोराचा फोटो काढून आणायचा, दुसऱ्या फेरीत चोराला गाठून त्याच्याकडून श्वास काढून घ्यायचे आणि तिसऱ्या फेरीत चोराकडून घेतलेले श्वास दानपेटीत टाकायचे. मोहन काकाच्या वयामुळे त्यांना एक चोर पकडायच्या कार्यक्रमाला साधारणपणे 6 महिने लागत होते. 600 वर्षांनंतरच्या काळातील पोलीस मात्र चक्रावून गेले होते. एक मास्कवाला माणूस येऊन फोटो प्रदर्शित केलेल्या चोराला पकडण्यास मदत करत होता आणि त्याचे सगळे श्वास एका दानपेटीत आणून टाकत होता. मोठ्या प्रमाणात श्वास दानपेटीत येऊन पडत असल्याने अनेकांना त्यांचा उपयोग होत होता. त्यामुळे त्यांनी त्या मास्क घातलेल्या माणसाचे फोटो देखील सगळीकडे प्रदर्शित केला होता. त्याचे आभार मानायला सगळे उत्सुक होते, परंतु तो काही कोणाला सापडत नव्हता. पुढच्या वेळेस जेव्हा मोहन काका त्या काळात गेले तेव्हा त्यांना जाहिरात फलकावर त्यांचा मास्क घातलेला फोटो दिसला. त्यांच्याविषयी माहिती देणारेच बक्षीस जाहीर केले होते. काकांना फिरताना जाणवत होते की त्यांचा तो फोटो दाखवताच लोक त्यांच्याविषयी चांगल्या गप्पा मारत होते. अनेक लोक त्यांचे आभार मानत होते, कारण काकांमुळे दानपेटीत आलेले श्वास त्यांना मिळाले होते. एकदा ते शोधत दान केलेले श्वास वाटप करता तिथे आले. तिथे एका मोठ्या फलकावर उपलब्ध असलेल्या श्वासांची संख्या दाखवत होते, तर तिथे श्वास घेण्यासाठी भली मोठी रांग लागलेली होती. त्यात विशेष करून लहान मुले होती, ज्यांचे श्वास संपत आले होते. काही प्रमाणात घरातील कर्ते पुरुष होते, ज्यांच्यावर घर अवलंबून होते. क्वचितच वृद्ध होते, ज्यांचे एखादे महत्त्वाचे राष्ट्रहिताचे काम शेवटच्या टप्प्यात आले होते आणि त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी अगदी थोडे जीवन हवे होते. आता काकांना बरे वाटू लागले की त्यांचे 60 वर्षाचे आयुष्य ज्या काळामुळे वाढले होते त्या काळाची ते परतफेड करू शकत होते. त्यांना हेही कळाले की दानपेटीत पडलेले श्वास शक्य तेवढ्या लवकर वापरावे लागतात. 48 तासापेक्षा जास्त काळ ते राहत नाही. अजून एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की बाहेरगावचे लोकही या ठिकाणी श्वास घ्यायला येत होते, कारण काका चोराच्या फोटोवरून तो भारतात कुठेही असला तरी तिथे जाऊन त्याला पकडून त्याचे श्वास घेत असत. परंतु घेतलेले श्वास ते एकाच दानपेटीत टाकत होते, त्यामुळे सर्वात जास्त श्वास इथे उपलब्ध असतात हे लोकांना कळले होते. काकांनी त्यांचे चोर पकडून द्यायचे सत्र असेच चालू ठेवले. 100-120च्या आसपास चोर काकांनी पकडून दिले होते. आता चोरांची संख्याही कमी होऊ लागली होती. त्यांना असे कळले की चोरांनी त्या मास्कवाल्याचा चांगलाच धसका घेतला होता, कारण चोरीच्या नादात स्वतःचे श्वास गमवायची चोरांवर वेळ येत होती. त्यांच्या त्या मास्कची आता त्या काळात फॅशन आली होती. लहान मुले त्यांचे मास्क आवडीने घालताना त्यांना दिसत होते. गेल्या काही दिवसात चोर संपल्यामुळे त्यांचे फोटो दाखवणे देखील बंद झाले होते. काका फक्त फोटो आहेत का हे पाहण्यासाठी चक्कर मारत होते.
गेल्या 6 महिन्यात त्यांनी त्या काळात चक्कर देखील मारली नव्हती. त्यांचा 200वा वाढदिवस साजरा झाल्यावर त्यांना वाटले एवढ्या दिवसात एखाद्या चोराचा फोटो आला असेल, म्हणून त्या वाढदिवसाला समारंभाच्या दुसऱ्या दिवशी काका त्या जगात आले. जाहिरात फलकासमोर बराच वेळ थांबले, परंतु एकही चोराचा फोटो आला नाही. ते श्वास वाटप केंद्राची काय स्थिती आहे ते पाहण्यासाठी तिथे गेले, तर तिथे 8-10 जणांची रांग होती, परंतु तिथे बोर्डवर श्वासाची उपलब्धता 0 दाखवत होते. तरी ते सर्वजण आशेने रांगेत थांबले होते. तेवढ्यात त्यांचे लक्ष रांगेत उभे असलेल्या एका 8 ते 9 वर्षाच्या मुलाकडे गेले. त्यांना तो चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला. ते जवळ गेले आणि त्यांनी निरखून पाहिले, तर तो त्यांच्याच लहानपणासारखा चेहरा होता. ते त्या मुलाच्या जवळ गेले व त्यांना विचारले, बाळ, तुझे नाव काय? माझे नाव मोहन पेंडसे. मोहन? हो, मोहन. माझा जन्म झाल्यावर माझे कमी श्वास पाहून माझ्या वडिलांनी माझे नाव मोहन ठेवले. माझे वडील सांगत होते की त्यांचे खूप मागच्या पिढीत एक आजोबा होऊन गेले, जे 200 वर्षे जगले होते. माझे आयुष्य देखील वाढावे या आशेने त्यांनी माझे नाव मोहन ठेवले. आता किती श्वास आहेत तुझ्याकडे? तेव्हा तो म्हणाला, एखादा महिना राहिला असेल. गेले 6 महिने मी आईबरोबर सारखा इथे येतो आहे, परंतु मला श्वास मिळत नाही. एकतर बऱ्याच वेळा श्वासच नसतात आणि असले तरी संपलेले असतात. तेवढ्या श्वास वाटप केंद्रातून एकजण बाहेर आला व म्हणाला, आज इथे श्वास नसल्याने वाटप होणार नाही, त्यामुळे सगळे जायला निघाले. काळजी करू नकोस, आज नक्की मिळेल तुला श्वास. असे म्हणून मोहन काकांनी त्याच्या नातवाची पापी घेतली आणि गेले. त्यांचे बोलणे ऐकून तो मुलगा तेथेच थांबला. काकांनी जवळच्या माणसाला विचारले, जवळ श्वास दानपेटी आहे का? या इमारतीच्या मागच्या बाजूला आहे. मोहन काका लगेच इमारतीच्या मागच्या बाजूला गेले. त्यांनी श्वासयंत्र लावून श्वास तपासले तर जवळजवळ 95 कोटी श्वास त्यांच्याकडे होते. ते ती संख्या पाहून चकित झाले. मग त्यांच्या लक्षात आले की प्रत्येक चोराच्या 1 कोटीपेक्षा लहान श्वाससंख्या ही त्यांच्याकडे साचत गेली होती. त्यांनी 2000 म्हणजे जेमतेम 2 तास पुरेल एवढे श्वास स्वतःजवळ ठेवून उरलेले सगळे दान करून टाकले आणि इमारतीच्या पुढच्या भाग जिथे श्वास वाटप होत होते तिथे आले. त्या छोट्या मोहनची आई त्याला घरी चल म्हणत होती, परंतु एका आजोबांनी त्याला श्वास मिळेल म्हणाल्यामुळे तो घरी जायला तयार नव्हता. तेवढ्यात वाटप केंद्रावर काकांनी दान केलेल्या श्वासाची संख्या उपलब्ध श्वास म्हणून दाखवली. त्यामुळे तो मुलगा पळत तिथे गेला. त्याची तपासणी झाली. तोपर्यंत कोणीही न आल्याने त्याला काकांनी दान केलेले सर्व श्वास मिळाले. तो मुलगा उड्या मारत बाहेर आला. तेव्हा त्याने त्या आजोबाला पाहिले, ज्यांनी त्याला आज श्वास नक्की मिळेल असे सांगितले होते. तो पळतच आला आणि त्याने निरागसपणे काकांना मिठी मारली आणि म्हणाला, आजोबा, मला भरपूर श्वास मिळाले. आता मी 100 वर्ष जगणार. काकांनी पुन्हा त्याची पापी घेतली. तेवढ्यात त्या छोट्या मोहनचे लक्ष मोहन काकाच्या अंगठीकडे गेले. तो म्हणाला, आजोबा, आमच्याकडे एक जुनी पेटी आहे ना, त्यातही अगदी अशीच अंगठी आहे. काकाच्या लक्षात आले की तीच पेटी आहे जिच्यात टाईम मशीन आहे. त्यांच्या पुढच्या पिढीने ती अजून जपून ठेवली आहे, परंतु त्यांच्याकडून मंत्राचा कागद हरवल्याने त्या सगळ्या टाईम मशीनचा काही उपयोग नव्हता. त्यामुळे ते पुटपुटले. त्यांच्याबरोबर मंत्र असता तर त्याचा उपयोग झाला असता. छोट्या मोहनने विचारले, काय, कसला मंत्र? मला काही म्हटलात? काही नाही, असे म्हणत पुन्हा त्या मुलाची पापी घेऊन ते वर्तमानात परतले. आता त्यांच्याकडे जेमतेम तास 1.5 तास शिल्लक होते. त्यामुळे त्यांनी कितीही थकवा आला तरी टाईम मशीन आवरून ठेवायला सुरुवात केली, कारण आता झोपल्यावर ते उठणार नव्हते. त्यांनी अंगठी, कॅलेंडर जागेवर ठेवले. बाणाचा व मंडईचा फोटो ठेवायला त्यांनी त्या छोट्या कप्प्यात हात घातला तर त्यांना तिथे कसला तरी कागद लागला. त्यांनी तो बाहेर काढला तर तो मंत्राचा कागद होता. इतके दिवस ते फोटो, कॅलेंडर बरोबरच ठेवत होते, त्यामुळे या कप्प्याकडे कधी त्यांचे लक्षच गेले नव्हते. टाईम मशीन मिळाली त्याच दिवशी त्यांच्याकडून बहुतेक तो त्या कप्प्यात ठेवला गेला होता, परंतु त्यांच्याकडे आता योग्य माणूस शोधून टाईम मशीनबद्दल सांगायला वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी फक्त पेटीवर एक कागद लिहून ठेवला, ही पेटी खूप महत्त्वाची आहे, माझी आठवण म्हणून कायमची जपून ठेवा. त्यानंतर त्यांना झोप आवरेना. ते झोपायला गेले. टाईम मशीनबद्दल कोणाला सांगू शकले नाही याची खंत होती, परंतु आपले उरलेले आयुष्य आपली नातवाला स्वतः भेटून देऊ शकलो आणि त्याला शतायू करू शकलो याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. त्याच आनंदात ते झोपी गेले, ते कधी न उठण्यासाठी. हा भाग समाप्त.